तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा पूर्णपणे धुळीला मिळाला. शरद पवार हे कधीही चॉपरनी प्रवास करत नाही. मला अटक होण्याचं कारण मुख्य ते एक वाक्य. त्याचा मुलांना खूप त्रास आहे की तुझे वडील खोट्या बातम्या देतात वगैरे. खराब केसमध्ये मी जेवढ्या बातम्या त्यात ब्रेक केल्या, महाराष्ट्रातल्या खूप कमी आणि मोजक्या पत्रकारांना राजकारण्यांना व्यक्त होण्यासाठी एका खांद्याची गरज असते. राजकारण्यांचे खूप नॉनव्हेज व्हेज असे जोक आम्ही ऐकलेले. हे 6 खासदार जे पळून गेले, मी एका खासदारासाठी रील स्टार असा शब्द वापरतो. तर ते भयंकर. राजकारणामध्ये मैत्री असत, राजकारणामध्ये यूज अँड थ्रो असते. किंवा मित्राला कळलं कुठून तरी की अरे हा आपल्या पक्षात येतोय, जिवलग मित्र, यांनी काय करावं. अँकर्स हे काही जर्नलिस्ट नाही. तुम्ही पत्रकार असा किंवा नसा, तुम्ही अभिनेता असा किंवा नसा, तुम्ही फक्त लोकात जा. 99% मुलींनी सांगितलं की आम्ही पॉर्न पाहतो. आता युट्यूबमुळे तुम्हाला अटक होईल असं वाटतं का? तो किस्सा फार इंटरेस्टिंग आहे, तो काढला. कारण माझी मुलगी त्याच्यात इन्व्हॉल्व होती. फार छोटी होती ती, 8वी-9वीला, आणि तिला त्याचा फार धक्का बसला होता. कारण तिला असं वाटलंच नाही की आपला बाबा काहीतरी खोटी बातमी देऊ शकतो, आणि तिला खूप टॉन्ट सहन करायला लागले. कारण तिला शाळेमध्ये जवळपास 1.5-2 वर्ष ट्रॉमा होता तिला. कारण ती ज्या पद्धतीने अटक झाली होती, इट वॉज हॉरिफिक. म्हणजे कोविडमध्ये सगळा महाराष्ट्र बंद आहे वगैरे, पण त्याची कहाणी अर्धवट लोकांना माहिती. खरी कहाणी 2 दिवस आधी सुरू झाली होती. काय झालं की एक पत्र माझ्याकडे आलं. ते होतं वाधवान कुटुंबांना पूर्ण लॉकडाऊनमधून मुंबईतनं महाबळेश्वरला कसे घेऊन गेले. सो वी ब्रोक दॅट स्टोरी. आणि त्यामुळे पहिल्यांदा उद्धव ठाकरे सरकारची ती जी काही प्रतिमा होती की कोविडमध्ये उत्तम काम, त्याला धक्का बसला. आणि मी आणि गृहमंत्री आम्ही ऑन एअर होतो 9 वाजता. सो मी खूप स्ट्रॉंग स्टँड घेतला पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर, कारण ते पत्र गुप्तांचं होतं. सो मी असं म्हटलं की मला हे माहिती आहे की सनदी अधिकाऱ्यांना, म्हणजे IAS आणि IPSला तुम्ही त्यांना बडतर्फ नाही करू शकत, पण त्यांची जी गृहसचिव म्हणून आत्ताची पोस्टिंग आहे ती बदलली पाहिजे. असं होऊच शकत नाही की महाराष्ट्र पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये घरी बसलेलं असताना कुठल्या तरी एका वाधवान कुटुंबाला कुणाच्या तरी सांगण्यावरून पोलीस संरक्षणामध्ये जो की आरोपी आहे, की ज्याच्यावरती इंटरपोल आणि CBI सगळे त्याला शोधतायत, तो असा जाऊच शकत नाही. सो त्याला ती कारवाई झाली पाहिजे. आणि मी इतकं ताणून धरलं होतं की त्यावेळेला, नंतर ते आम्ही खूप वेळेला बोललो ऑफ रेकॉर्ड, देशमुख, तर त्यांना ते फोर्स झालं. आणि एक वाक्य मला अजूनही वाटतं की मला अटक होण्याचं कारण मुख्य ते एक वाक्य. मी असं म्हटलं होतं की सरकारमधले कोण घटक आहेत की ज्या घटकांनी अमिताभ गुप्तांना महाबळेश्वरला न्यायला मदत केली, त्यांची नावं आम्ही जाहीर करू. अजूनही मला ती सांगायची नाही आहेत, कारण माझ्याकडे तेवढे सबस्टॅन्टिव्ह पुरावे नव्हते त्या काळात. आणि हे झाल्यानंतर मला लगेचच पोलीस, म्हणजे माझे पोलीस दलाचे मित्र आहेत, त्यांची फोन यायला लागले की आम्हाला टास्क दिला आहे, तू सावध राहा. तर एक तर ज्यांच्यावरती, आता हिंट तुझ्या प्रेक्षकाला देतो मी, की ज्यांच्यावरती अलीकडच्या काळामध्ये फार सुंदर चित्रपट आला, अशा एका IPS अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिली. आणि ते मला खूप वर्षापासून ओळखत होते. सो त्यांनी संबंधितांना सांगितलं की मी खोट्या केसमध्ये राहुलला अटक नाही करणार, काय म्हणून करू. पण असं आहे ना की उद्धव ठाकरे, आणि हे तुझ्या लाईव्ह पॉडकास्टमध्ये सांगितलं, मी उद्धव ठाकरेंना जेव्हा प्रसन्न जोशी आणि मी दोघं उभारलो होतो, मला जामीन झाल्यानंतर त्यांना एकच वाक्य मी म्हटलं की तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा पूर्णपणे धुळीला मिळावा. आज तुम्ही ज्या पद्धतीने ही कारवाई केली, काय माझ्यावरती आरोप काय होते, तर मी बांद्रा स्टेशनवरती लोकांना या म्हणून सांगितलं, नेव्हर बीन मेन्शन्ड इन द न्यूज. ॲक्च्युली त्यांना म्हणजे संजय राऊतांचं माझं बोलणं झालं. संजय राऊतांना मी सांगितलं की मूळ इंटेन्शन काय होतं, तर मी कुणातरी राजकारणाच्या कारणावरून ह्या सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना असं वाटलं की सरकार पाडण्याची जी काही मोहीम विरोधी पक्ष करतात त्याच्यात माझं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन, नेव्हर बीन अ केस. मी त्यांना हे सांगितलं की मी पत्रकार म्हणून जे करणं अपेक्षित आहे ते केलं. त्यांना फक्त हे समजून घ्यायचं होतं की गृहमंत्र्याच्या टेबलवरच्या फाईलमधलं पत्र माझ्यापर्यंत आलं कसं. मी त्यांना एकच वाक्य म्हटलं की हे अमुक अमुक व्यक्तीने दिलेलं आहे, कारण तुम्ही पत्रकार आहात आणि तुम्हाला त्याचा सेन्स आहे म्हणून सांगू. ही वॉज शॉक. त्यांना जेव्हा लक्षात आलं की हे पत्र आलं कुठून. आता हा झाला एक भाग, पण तोपर्यंत त्याने ठाम निर्धारच केला होता की एक संदेश देण्यासाठी, आणि अजून बऱ्याच गोष्टी होत्या मागे घडलेल्या, फार वेळ कमी आपल्याकडे. आणि मग त्याने अटकेची मोहीम सुरू केली खोटं. आणि मला आदल्या दिवशी 6 वाजता मी वॉक करत होतो, त्याच वेळेला मला कळलं की उद्या तुम्हाला अटक करणार आहे. सो आय हॅड अ ऑप्शन की आयदर तुम्ही पळून जा किंवा मग लिगल ह्याला जा. तर आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, म्हणजे मी व्यक्तिशः असं ठरवलं
की जर ते मला अटकच करणार आहे तेवी तेवी, सो लेट बी देअर. सो मी आज त्याच्याकडे असं पाहतो की सत्ताधारी घटक पक्षाच्या विरोधामध्ये जेव्हा तुम्ही ठामपणे उभा राहता तर हेच तुमच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे. आय मीन इट, की हे सोपं नाही आहे. नाही, माझ्या कुटुंबाला ज्या काही परिस्थितीनं जावं, माझ्या मिसेसला, माझ्या आईला किंवा मुलीला खूप त्यांना त्रास झाला त्याचा, कारण एक कॅम्पेन चालली त्या काळामध्ये. एक कॅम्पेन माझ्या बाजूनं लोकांनी उत्स्फूर्त केली, आय सपोर्ट राहुल कुलकर्णी नावाची कॅम्पेन खूप जोरात चालली. नंतर सरकारला रिअलायझेशन झालं की आपण काय करून ठेवलं. पण त्यांच्याही बाजूनं, कारण त्यावेळेला आपल्याकडे येतात सोशल मीडियावरती सगळ्या राजकीय पक्षांचे पेड कार्यकर्ते आहेत, त्यांना कामच त्यासाठी, म्हणजे त्यांना नोकरीच त्यासाठी मिळाली. सो त्यांनी एक कॅम्पेन केली की मी कसा खोटा आहे वगैरे वगैरे. त्याचा मुलांना खूप त्रास झाला. म्हणजे त्यांना मुलं टॉन्ट मारायची की तुझे वडील खोट्या बातम्या देतात वगैरे. हे जवळपास वर्षभर चाललं. आणि त्या वेळेला मला असा पूर्ण विश्वास होता, म्हणजे मी एक क्षणसुद्धा, एक इंटरेस्टिंग किस्सा आहे की माझा जामीन ऑर्डर झाल्यानंतर ह्याने कोर्टाला कन्व्हिन्स केलं की राहुल कुलकर्णी यांना एकही शब्द बोलता येणार नाही अशी ऑर्डर काढा. आणि तशी ऑर्डर कोर्टाने काढली. डेमोक्रेसीमध्ये कोर्ट असं म्हणू शकतं का की तुम्ही तुमची मतं द्यायची नाही. पण अर्थात पत्रकार हुशारच असतात, तेवढी हुशारी आपल्याकडे होतीच. मी फक्त बेल मिळायला म्हटलं तुम्ही फक्त कॅमेरा लावा, मी कोर्टाच्या ऑर्डरचंही पालन करेन आणि महाराष्ट्राला जे सांगायचं ते सांगेन. आणि मी उभा राहिलो. मी त्यांना फक्त घटनेनं आपल्याला दिलेले अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य ह्याच्यावरती 20 मिनिट लाईव्ह केलं. एकही शब्द मी बोललो नाही. ज्याला कळायचं ते कळलं. त्यामुळं मी एक वाक्य तेव्हा बोललो होतो की भारतीय जनता पार्टीबद्दल टीका करत असताना आता महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये दरवेळेला हे माझंच प्रकरण वापरलं जाईल की तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्याचा, भाषण स्वातंत्र्याचा कसा संकोच केला. अनेक वेळेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझीच उदाहरणं दिली. मी, अर्णब गोस्वामी आणि आपली ती अभिनेत्री, आता ती आमच्या तिघांची उदाहरणं ही दरवेळेला दिली गेली की ह्या लोकांना तुम्ही अटक केली, मग हे काय होतं. सो मला असं वाटतं की त्या काळामध्ये ना तिचं घर पाडलं होतं, मला अटक केली होती आणि अर्णबचं तर काय त्यांनी फार. सो मला असं वाटतं की ती पण आता ती फेज आहे ना की यूट्यूबच्या एखाद्या गोष्टीमुळे होऊ शकते का, होऊ शकते. आत्ताचं राजकारण ज्या पातळीवरती गेलं आहे तर ती होऊ शकते. अँड आय एम मीच म्हणून नाही, तर मला असं वाटतं की जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ज्यांना असं वाटतं की तुम्ही तुमच्या व्यवसायाची प्रामाणिक आहात, त्यांनी ह्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि मी आता कुटुंबात पण ते सांगितलेलं, यू हॅव टू बी प्रिपेअर दिस. कारण आता ते राजकारण राहिलेलं नाही आहे की ज्या राजकारणाची आपण ग्वाही देत होतो. होपफुली महाराष्ट्रातले राजकारणी पुन्हा ती चूक करणार नाही, पण ते होणारच नाही असं नाही. तशी देशात असंख्य उदाहरणं येतात. तुमच्या पर्सनॅलिटीवर कसा परिणाम झाला या गोष्टीचा? कारण सेल्फ सेन्सॉरशिप येते ना आपल्याला, किंवा कुठलीही बातमी देताना थोडीशी भीती जाणवायला लागते. काहीतरी एक्स्ट्राचं वाक्य बोललं गेलं तर म्हणजे हा प्रश्न पडायला लागतो ना. म्हणजे आपण निर्भीड पत्रकारिता म्हणतो, पण ती कितपत आजच्या काळात. आता हल्ली लोकांना माझे सगळे कव्हरेज बघितल्यानंतर लोकांना वाटतं की स्टील आय एम व्हॉट आय वॉज इन. फक्त कौटुंबिक पातळीवरती मात्र खूप हे झालं. कारण त्यांना आत्ताही ते मला असं म्हणतात की तुम्ही इतकं ॲग्रेसिव्हली का करता. आता मी म्हटलं माझा पिंड आहे तो. मग माझा स्वभाव कसा आहे की मी एखाद्या गोष्टीमध्ये जर गेलो तर त्याचा पूर्ण अभ्यास करतो, त्या तळाशी जातो, का असं घडलं त्याचं विश्लेषण करतो. आणि बऱ्याच वेळेला ना तुम्हाला त्याचा त्रास पण होतो. मी आता मधल्या काळामध्ये संतोष देशमुखचं प्रकरण, मी एक माझ्या मित्राबरोबर इथे एका 5 स्टार हॉटेलमध्ये मी चहा पीत बसलो होतो आणि मला ते फोटो आले की ज्याच्यामध्ये ते लघुशंका आणि हे सगळं. तर असं आहे की तोपर्यंत मंत्र्याचा राजीनामा झाला नव्हता. अँड आय वॉज कॉन्स्टंटली फॉलोइंग इट. मी प्रत्येक त्यातली संतोष देशमुखांना कसं मारलं वगैरे. आणि मी फोन केला, म्हटलं आता काही नाही, पुढचे 1.5 तास फक्त हीच बातमी तुम्ही चॅनलवरती ठेवायची. सो तिकडे कविता होती आणि मी इकडे अँकरिंग करत होतो. सो तो फोटो आम्ही महाराष्ट्राला दाखवले की ते किती बेछूट आणि अतिशय निर्दयीपणे. आता त्याचे पॉलिटिकल फॉलोआउट काय झाले, इमिडिएटली मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि नंतर ते प्रकरण अतिशय गंभीर पातळीवरती गेलं. आता ही माझी म्हणाल तर पत्रकार म्हणून त्यातली असलेली इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ती फार इनडेप्थमध्ये गेली. किंवा आता खराब केसमध्ये मी जेवढ्या बातम्या त्यातल्या ब्रेक केल्या, जेवढे व्हिडिओज माझ्याकडे आले आणि जेवढं तथ्य मला माहिती होतं ते महाराष्ट्रातल्या खूप कमी आणि मोजक्या पत्रकारांना माहिती होतं. कारण मी एकानंतर काय होतं की तुम्हाला लीड मिळत जाते. तुम्ही एक गोष्ट केली, त्यातनं 4 लोकांशी बोलता, मग 4 लोक तुम्हाला नवीन माहिती देतात. तर हे थोडंसं त्रासदायक होतं की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रकरणाचा फॉलो करायला लागता त्यावेळेला
कळत नकळतपणे तुमच्या मनावरती, शरीरावरती त्याचा परिणाम होतो. फक्त एक आहे ना, की आता 26 वर्षाच्या अनुभवानंतर ते स्टॉप गेट कुठे आहे ते लक्षात आलेलं आहे. बरोबर. मी छान वाचतो रात्री, मला असं कधी होत नाही की मला झोप नाही लागली, कितीही तणाव असू दे, आणि मी प्रचंड प्रवास करतो. म्हणजे मी माझ्या महिन्यातले पुण्यातल्या घरी मी असे 10 दिवस 20 दिवस मी कुठे आज केरळमध्ये, कुठे दिल्लीत आहे, तर कुठे असं करतो. आय रिअली एन्जॉय माय जॉब. एकदा फार गंमत झाली. एकदा मी ऑफिसमध्ये बसलो होतो असाइनमेंटला, आणि तिकडनं आमिर खान चालत आला. तर आमच्या सगळीच मुलं उठून उभा राहिली. मी आपला निवांत बसलो. मी आला, तो इंटरेस्टिंगली तो कुणाकडेच गेला नाही, तो माझ्याकडेच आला. आम्ही बसलेलोच होतो लिटरली. आला आणि तो म्हणला व्हॉट यू आर डुईंग. मग त्याने 2-5 मिनिट समजून घेतलं, तो गेला निघून. ते आमच्याकडे एक शो चालायचा त्याचा, सगळी मुलं आली. मला अरे मी तो आमिर खान आला. पण मी आपलं रॅन्डम म्हटलं हो आला, बघितलं. ते काय होतं, आमच्याकडे एक सेगमेंट समोर अशी कत्रिना बसलेली असते. आमचा एक मोठा महालक्ष्मीला स्टुडिओ होता, आणि तेव्हा हे स्टार म्हणजे फारच मोठा ग्रुप होता ना, आणि सगळ्या चॅनलचं तिथेच एकत्रित असायचं. स्टार हिंदी, स्टार मराठी, स्टार इंग्लिश, त्यामुळे सगळे सेलिब्रिटी तिथे यायचे आणि आमच्या कॅन्टीन मध्ये बसलेले असायचे. आणि असं काही तिथं बॅरियर्स नव्हतं. म्हणजे सगळे स्टार्स तिथे यायचे. ती कत्रिना शेजारी बसून ते काय सँडविच खायची, एखाद दुसऱ्या वेळेला हाय हॅलो व्हायचं, आणि आम्ही तिकडे टेबल टेनिस खेळत असायचो. तर अनेक जण म्हणायचे अरे ही तिकडे येऊन, म्हणलं जा भेट, काही त्याच्यामध्ये नाही आहे. असं खूप गंमत असायची. भारी. पण तो काय म्हणला, म्हणजे तुम्हाला फक्त काय त्यांनी विचारलं असाइनमेंटचं काम कसं होतं वगैरे, काय हे अच्छा आहे, क्या करते हो. एकदा गंमत झाली, अमिताभ बच्चनला मी टेक्स्ट केला एकदा. हा ते काय बाळासाहेब ठाकरे इथं बोलले होते, आणि जनरली ते काही रिप्लाय देत नाहीत. पण काय त्यांना वाटलं की त्यांनी कॉल्ड मी की व्हॉट इज युअर क्वेश्चन्स. तर म्हणलं सर हे 10 प्रश्न आहेत माझे. ठीक आहे, मला टेक्स्ट कर म्हणे. मी टेक्स्ट केले. ही नेवर रिप्लायड बॅक टू मी. असे खूप किस्से घडले. म्हणजे इतके तुला आश्चर्य वाटेल की एकदा ना बेनझीर भुट्टोंचं ॲसेसिनेशन झालं, आणि आय वॉज नोन फॉर दिस की मी कोणालाही रॅन्डम फोन करायचो. आणि ॲसेसिनेशन झाल्यानंतर पाकिस्तानचे नंबर्स आमच्याकडे होते सगळे. तर मी ह्यांना फोन केला, आसिफ अली झरझरींना डायरेक्ट. म्हणजे तिचं बायको मिळलेली आहे. त्यांना म्हटलं सर व्हॉट इज युअर फिलिंग अँड व्हॉट डू यू हाऊ डू यू थिंक ऑफ की वेदर दिस इज अ टेररिस्ट अटॅक ऑर नॉट. त्यांनी सांगितलं की हा टेररिस्ट अटॅक आहे, आणि माझ्या दृष्टीनं तिला मारलेलं आहे, आणि फार ठरवून गेली. सो आम्ही ते एकदम हेच ना की आसिफ अली झरझरीचा फोन आमच्या चॅनलवरती फोन होता की रेकॉर्ड होता, मला आठवत नाही नेमकं. सो पहिल्यांदा इंडियन टेलिव्हिजनवरती बेनझीर भुट्टोचा नवरा बोलतोय की हे ॲसेसिनेशन आहे, आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनने तिला संपवण्यासाठी केलेलं. असे खूप किस्से. एकदा चंद्रावरती आपलं मून लँड कैद झालं, तर आमच्याकडे चर्चा सुरू झाल्या. उज्ज्वल खेळकर माझे सहकारी, व्हेरी गुड फेलो. तर चर्चेमध्ये उज्ज्वलला असं वाटलं की आपण थेट राष्ट्रपतींनाच फोन करू. आता प्रतिभा पाटील तेव्हा राष्ट्रपती, प्रोटोकॉल असतो. आणि गंमत अशी की तो विदर्भाचा असल्यामुळं प्रतिभा पाटलांच्या यजमानाने त्यांनी फोन केला, आणि त्या डायरेक्ट लाईनवरती आल्या. तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदा थेट राष्ट्रपती फोन देत आहेत चॅनलवरती, असं घडलं. आणि सगळे चॅनल अवाक. अशा खूप गमती जमती झाल्या. म्हणजे हे ह्या क्षेत्रात आल्यानंतरचं जे काही गमती असतात, म्हणजे हे किती फॅसिनेटिंग. अदरवाईज आपल्याला कधी असं डायरेक्ट 2006 आय थिंक मुंबईमध्ये सगळं पाणी पूर आला. तर मुख्यमंत्री आधी विलासराव होते. सो मी त्यांना फोन केला, म्हटलं सर मुंबईकरांना आवाहन करा नेहमीप्रमाणे. पण त्यांनी आव्हान केलं की मुंबईकरांनी काळजी करू नये वगैरे, आणि त्यांचा फोन कट झाला, डिस्कनेक्ट झाला, लागेच ना. तर म्हटलं आता का लागत नाही आहे. मग नंतर म्हटलं चीफ सेक्रेटरी कोण होते, तर जॉनी जोसेफ होते. सो आय कॉल्ड हिम. संध्याकाळी 6 वगैरे वाजले असतं. सो तिकडनं त्यांनी म्हटलं सर ऐसा ऐसा हो गया विलासराव जी का नंबर. अरे आपको कुछ समझता नहीं है, अभी 3:30 बज गए. म्हटलं सर अभी 6 बजे हैं, आप क्या कह रहे हो. नाही वी आर इन न्यूयॉर्क. तर मी विसरूनच गेलो होतो की विलासराव आणि हे सगळी लोक न्यूयॉर्कला गेलेली आहे. तर हा जो फरक असतो ना राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी, असे खूप अनुभव येत गेले, शिकत गेलो. इंटरेस्टिंग आहे. जेव्हा ऑन कॅमेरा असतात राजकारणी, तेव्हा ते असे थोडेसे आयडियलिस्टिक आणि असे एकदम फॉर्मल बोलतात. मला असं वाटतं की ते ऑफ कॅमेरा कायम शिव्या बिव्या देत असतील, मस्त टाइमपास काहीतरी बोलत असतील, अजिबात फॉर्मल बोलत नसतील. तर मला हे किस्से ऐकायचे की नावं घेऊ नका कदाचित, म्हणजे जर का अगदीच हे असेल तर. पण तुमच्याशी ऑफ कॅमेरा राजकारणी काय बोललेत मला ऐकायचे. आम्ही कशी कोणाची
आम्ही कोणाच्या विरोधात काय करतो, मग आमची काय असं खूप, मग तुमचे सल्ले काय आहेत. अर्थात तुम्ही तुमच्या नैतिकतेला धरूनच येतं, पण काय शेवटी ही माणसं आहेत. मी अनेक वेळेला म्हणतो ऑन एअर सुद्धा, आता ना मधल्या काळामध्ये हे 6 खासदार जे पळून गेले त्यांच्या भाषेत, म्हणजे तर मी एका खासदारासाठी रील स्टार असा शब्द वापरला, तर ते भयंकर अस्वस्थ झाले. मला रील स्टार कसं काय म्हणू शकता. बरं त्यांनी काय मला फोन नाही केला, मग त्यांनी एकनाथ शिंदेकडे कंप्लेंट केली की माझा आता उल्लेख सगळेजण रील स्टार्स वगैरे करतात. मला खरं तर चांगल्या इंटेन्शननी म्हणायचं होतं की तुमची पॉप्युलॅरिटी खूप चांगली, पण रील स्टार ही टर्मच नाहीये चांगल्या इंटेन्शन. मग ना त्यांनी ते एकनाथ शिंदेकडे तक्रार केली की मी रील स्टार आहे असं मला हे नव्हतं. मग एकनाथ शिंदे प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले ते रील स्टार नाही, ते रिअल स्टार आहे. तर मला कळेच ना, मी होतो दिल्लीमध्ये, मला त्यांच्या सहकार्याचे फोन आहो म्हणे ते खूप अस्वस्थ आहेत वगैरे. अरे पण का अस्वस्थ आहेत. तर मला ना आकलन माझं हे आहे की हे सगळी माणसं असतात, हाडामासाची असतात. फक्त प्रॉब्लेम काय तुला सांगतो, तू आणि मी, आपल्याला आयुष्यामध्ये असुरक्षितता फार नसते, पण ही माणसं 24 तास 365 दिवस केवळ असुरक्षित असतात. त्यांचा कुणावरही विश्वास असत नाही. हा मनुष्य, मैथिली आत्ता माझ्याशी बोलली आहे, ह्या दरवाजाच्या बाहेर जाऊन माझ्या विरोधात काय कटकारस्थान करेल याची त्यांना चिंता असते. हा पण मी असेही राजकारणी बघितले की ज्यांची एकदा मैत्री झाली किंवा ती तुम्हाला तुफान आणि खूप किस्से आहेत. म्हणजे एक तुला इंटरेस्टिंग किस्सा सांगतो. 1-2 महाराष्ट्रातल्या, दोघंही हयात नाही, नावं घेणार नाही, प्रचंड मैत्री, हे सगळ्या अर्थाची मैत्री. आणि मग हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ होते, दुसरे होते ते. त्यांना असं वाटलं की आता हा पक्ष सोडून आपण ह्या पक्षात जाऊया. सगळी तयारी झाली त्यांची. ही कधीची घटना आहे? साधारणतः मला वाटतं 2011-12च्या दरम्यानची असेल, त्याच्या अलीकडची वाक्य. ते दोघंही आज हयात नाही, त्यामुळे तो रेफरन्स पण नको, पण कळेल प्रेक्षकांना. मग ह्यांनी पूर्ण तयारी केली, हे दिल्लीत गेले, आता ह्यांचं पक्षांतर होणारच. मग ह्याने मित्राला फोन केला किंवा मित्राला कळलं कुठून तरी की अरे हा आपल्या पक्षात येतोय, जिवलग मित्र. त्यांनी काय करावं, त्यांचा पक्षप्रवेश थांबवला. त्यांना इतका धक्का बसला का, कारण स्पर्धा. उद्या हा नेता माझ्याकडे आला तर स्पर्धा. आणखीन एक किस्सा आहे, नाही हे तर त्यांचा पक्षप्रवेश थांबलाच, पण एक मुख्यमंत्री असे होते की ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रानं सत्ता परत मिळवली. जनरली असं होत नाही. आता परत मिळवल्यानंतर साधारण राजकारणातले संकेत काय आहेत की त्याच मुख्यमंत्र्याला पुन्हा मुख्यमंत्री करणं अपेक्षित असतं. त्यांना पूर्ण खात्री, आणि मी त्या प्रोसेसमध्ये होतो म्हणून मला माहिती होतं की मागं काय चाललंय. ते विचारे आपले, आता माझं काहीतरी होणार, मी पुन्हा मुख्यमंत्री होणार, मीच ते केलं वगैरे असं. बरं, हे पण दोघं मित्र, अगदी जवळचे मित्र, असे मित्र की शरद पवारांच्या विरोधामध्ये एक बंड झालं होतं, त्यावेळेला जे 6 लोक होते त्यात हे दोघं होते पवारांना विरोध करण्यासाठी. आणि मग असं झालं की आता मुख्यमंत्री निवडायचं साधारण पद्धत काय असते की जे आमदार असतात ते एकत्रित येतात आणि ते आपल्या गट नेता म्हणून निवडतात. हे यांना वाटलं आता आपलं झालंच आहे, आपल्याच नेतृत्वात आलेलं आहे सरकार. आणि आमदारांची बैठक सुरू झाली. बाहेर त्यांनी सांगितलं मीच होणार म्हणा. बैठक संपल्यानंतर अनाऊन्समेंट केली दिग्विजय सिंगांनी, ती यांच्या मित्राची. त्यांना कळेच ना काय झालं. तर राजकारणामध्ये मैत्री असत नाही, राजकारणामध्ये यूज अँड थ्रो असतं. मी काही अपवाद कोणा सांगेन की महाराष्ट्रात देशपातळी होती, पण असे खूप अपवाद. राजकारण खूप असुरक्षित आहे. आणि तुला सांगून आश्चर्य वाटेल की राजकारण्यांना व्यक्त होण्यासाठी एका खांद्याची गरज असते, आणि ते कधी महिलाच शोधतील, कधी पुरुषामध्ये शोधतील. पण आपण बऱ्याच वेळेला बघतो की असं राजकारणाचे ह्याच्याबरोबर इतके संबंध आहेत, असं का असतं. तर ती जेवढी फिजिकल गरज असेल नसेल, पण ती व्यक्त होण्याची गरज असते. 24 तास तुम्ही त्या चक्रात आहात, 24 तास तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी करत असता. तर मग ती गिल्ट पण असतो आणि एक रिलीफ पण लागतो. तर तो रिलीफ शोधत असतात. राजकारण्यांचे खूप नॉनव्हेज व्हेज असे जोक आम्ही ऐकलेले आहेत. बॉयज टॉक असं म्हणू शकतेस का, आपल्याकडे मोठी परंपरा आहे तशी. नाईस. प्रामाणिक माणूस म्हणून जगणं, खास करून पत्रकारितेच्या क्षेत्रात, किती अवघड वाटायला लागलंय तुम्हाला? हे बघ,
पूर्वी काय होतं ना, की ज्या माध्यमामध्ये तुम्ही काम करत होतात, मी अगदी ही 2019-20 पर्यंतची गोष्ट आहे, तर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्सची जर तुलना केली तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पगारी कायच्या काय होते, खूप चांगल्या स्केलच्या सॅलरीज होत्या, की जी मराठी इंडस्ट्रीमध्ये तोपर्यंत ज्याची कल्पनाच नव्हती. कोणाला 2.5 लाख, कोणाला 3 लाख, कोणाला 16 लाख. मराठी इंडस्ट्रीमध्ये पत्रकारांना 15 लाख 16 लाख पगार असणं मोठी बाब होती. आणि आजही मला असं वाटतं की कम्पेअर टू प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळेला त्याची जी फिजिकल रिक्वायरमेंट आहे 24/7 तुम्हाला तयार राहायला, तर ते एक कारण असेल. अनेक अर्थाने ते सॅक्रिफाईस असतं, पण त्याची मॅनेजमेंटला जाणीव असते. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक माध्यमामधल्या पत्रकारांना पगारही चांगले आहेत, नो डाऊट. जे आता इन्फ्लुएन्सर झालेले आहेत ते त्यांच्या पद्धतीनं ज्या काही त्यांच्या पद्धती असतात ते अर्न करतात. सो प्रामाणिकपणाचे जर निकष म्हणशील तर त्याचे 2-3 अर्थ होतात. एक, तुम्ही ज्या पत्रकारितेच्या धर्माला जागून काम करतात तिथं 1000%, नॉट 100%, 1000% तुम्ही प्रामाणिकपणे राहून तुमचं काम करू शकता. राहिला प्रश्न जगण्याचा, तर जगण्याच्या दृष्टीने तुम्ही माध्यम काय निवडलेलं आहे हे फार गरजेचं आहे. ते तुम्हाला सतत त्या माध्यमाची बदलणारी स्वरूपं लक्षात घेऊन ॲडॅप्टेबिलिटी तुम्ही करत गेलात तर नाही मग तुम्हाला फार कॉम्प्रोमाइज करायला लागेल. आता तुमची जीवन जगण्याची पद्धतीच जर फार वेगळी असेल, तुमच्या गरजाच फार तुम्ही व्यापक करून ठेवल्या, तर मग कठीण आहे. मग त्याला काय स्काय इज द लिमिट. मला विचारशील तर गेल्या 26 वर्षामध्ये असा एकही मनुष्य म्हणू शकत नाही की मी राहुल कुलकर्णी यांना चहाचा कप पाजला आणि त्यातनं बातमी करून घेतली, अजून तरी नाही. आणि हे मी अनेक वेळेला सांगितलं आहे की असं कोणी मला फोन करून नाही सांगू शकत की आमची ही बातमी करा, आमची ही बातमी नाही करा. लोक तुम्हाला फोन करताना 10 वेळेला विचार करतात. त्यांना हे माहिती असतं की माझी कमिटमेंट कशाशी आहे. माझ्यामुळं एक मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि ते जे काही बोलले एका धरणासंदर्भामध्ये ते बरंचसं वादग्रस्त झालं. माझं ते इंटेन्शन नव्हतं, पण त्यानंतर त्या मंत्र्यांचा तसा समज झाला की इट वॉज अ इंटेन्शनल ॲक्ट, इट वॉज नॉट. त्यांनासुद्धा सांगितलं असेल कोणी, पण त्यांनी नंतर मला कधी फोन केला नाही. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक आहात हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला तुम्हाला कोणी दबावही आणत नाही, तुम्हाला इन्फ्लुएन्सही करत नाही. पण हे केव्हा घडतं, एक तर तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता तिथे तुम्ही सुस्थितीत असाल तर. आणि अनफॉर्च्युनेटली आज ग्रामीण महाराष्ट्रातली पत्रकारिता किंवा सेमी टियर 2 टियर 3मध्ये आणि अगदी मोठ्या महानगरामध्ये पण आता ते ट्रेंड आलं आहे, ही त्यांच्या आर्थिक गरजा त्याची पूर्तता होत नाही म्हणून असेल, किंवा मॅनेजमेंट आता फार वेगळ्या पद्धतीने विचार करतायत म्हणून असेल, पण ती काही प्रमाणामध्ये चुकीच्या दिशेने गेली. आजही खूप प्रामाणिकपणे पोटतिडकीनं कमिटमेंट म्हणून काम करणारे असंख्य पत्रकार आहेत, असंख्य. म्हणजे मला जेव्हा लोक असं म्हणतात ना, आम्ही तुमचं हे पाहिलं, फोटो काढून घेतात, मला असं लक्षात येतं की हे माझ्या कामाचं जसं कौतुक आहे ना, तर अशी काम करणारी असंख्य मंडळी आहेत की ज्यांना ते प्रिव्हिलेज नाही मिळालं, कारण ते त्यांच्या गावात त्यांच्या पद्धतीने काम करतात. सो अजूनही ना फॉर्च्युनेटली मी संपूर्ण देशात फिरून पण मी बघतो त्या राज्यामध्ये असं काम करणारी, प्रामाणिकपणे काम करणारी खूप मंडळी आहे की ज्यांना असं वाटतं की पत्रकारिता हा व्यवसाय नाही, हा धर्म आहे आणि त्या धर्माशी आपण चांगलं पाहिजे. तुम्ही म्हणताय ते म्हणजे 100% बरोबर आहे, पण पगार मला वाटतं की नाही आहेत तेवढे. म्हणजे आता मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं तर मी तुला खात्रीने सांगू शकतो की कारण त्या प्रोसेसमध्ये अप्रायझल्स वगैरे मी होतोच, त्यामुळे ॲट पार होते पगार. आत्ता ह्या 2-4 वर्षामध्ये बदल झाले आहेत मॅनेजमेंट्सनी, कारण मॅनेजमेंट बदलल्या सगळ्या. आत्ता बरीचशी कॉर्पोरेट्स त्याच्यामध्ये आलेली आहेत, तरीसुद्धा कम्पॅरेटिव्हली स्टार्टिंग पॉईंटला कदाचित आता कमी आहेत सॅलरीज, पण जे मिड लेवलला आणि अप्पर जे मॅनेजर लेवलला आहेत त्यांच्या पगारे चांगले आहेत. राहायला जाता जे नवीन स्टार्टअप्स जर्नलिस्ट म्हणजे जे फील्डवरचे सुरुवातीचे रिपोर्टर्स आहेत त्यांना तुलनेनं कमी असतील. कारण मला कायम असं वाटत राहिलंय की जसं तुम्ही म्हणालात की डॉक्टर इंजिनियर ज्या वयात आपल्याला व्हायचं असतं त्या वयात आपल्याला पत्रकारिता इंट्रोड्यूस पण झालेली नसते बरंचदा. सो कारण त्याचं हेच आहे ना की त्याला ग्लॅम आलेलं नसेल किंवा त्याच्यामध्ये पगार ज्यामुळे IT इंडस्ट्रीसारखं आता डॉक्टर इंजिनियरपर्यंत IT पोचलंच आहे की, किंवा तिथे पगार आपल्याला खूप मोठा बडेजाव दिसतो, मोठे पगार मिळतात लोकांना जे आपल्याला पॅकेजेसमध्ये कळतात, पण ते तसं पत्रकारितेच्या बाबतीत नाही वाटत आहे. आणि त्याचं म्हणजे त्याचा परिणाम
आम्ही प्रेक्षक म्हणून आमच्यावर कसा होतोय? गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण थोडासा फरक करू. गेल्या 4-5 वर्षामध्ये वातावरण पूर्ण बदललं आहे, मी आधीच सांगेन. पण ना 4-5 वर्षापर्यंत अशी स्थिती होती की आम्हाला अँकर्सच चांगले मिळायचे नाही. पगारी चांगल्या देऊन सुद्धा, किंवा सेगमेंट वाईज जर आपण विचार केला तर फिनान्स हा जो सेगमेंट आहे त्याला डील करणारा आजही टेलिव्हिजनमध्ये तेवढा ताकदीचा रिपोर्टर नाही, राईट? किंवा विदेश नीती. तर 2 गोष्टीत फरक केला पाहिजे आपण. एक, तुम्ही स्वतःला प्रूव्ह करेपर्यंत, राईट, तुम्ही ग्रॅज्युअली तुम्ही स्वतःमध्ये काय काय बदल घडवून आणता. म्हणजे आजही मला विचारशील तर मुख्य प्रवाहातल्या माध्यमामध्ये समजा जर जागा असेलच की चांगल्या पद्धतीचं फायनान्स, चांगल्या पद्धतीचं विदेश नीती, चांगल्या पद्धतीचं कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मवरती काम करायलो, तर त्याची वानवा आजही आहे. आणि चांगले अँकर्स, मी अँकर्स म्हणतोय, रिपोर्टर किंवा जर्नलिस्ट नाही, अँकर्स आणि जर्नलिस्टमध्ये खूप फरक आहे. सो चांगले अँकर ज्यांचा उच्चार चांगला आहे, म्हणजे आम्ही खूप वेळेला असं बघितलं की रनडाऊनवरती जी मुलं बसतात तर त्या मुलांना वाचन नसल्यामुळं असेल किंवा अनुभवाती कमी असल्यामुळं असेल, फारसं महाराष्ट्राबद्दल माहिती नसतं की हा समोर. तो हा जो बेसिक फरक आहे ना, की अनुभवी लोक मिळत नाही आहेत एकीकडे, जी आहेत त्यातली बरीचशी लोक आता मुख्य माध्यमांना बाहेर पडलेली आहेत, आणि जी तरुण मुलं येत आहेत त्यांची तेवढी तयारी नाही. जसं तू म्हणालीस, काय होतं की डॉक्टर आणि इंजिनिअरिंग करत असताना तो एक व्यवसाय आहे किंवा तो अभ्यासक्रम आहे. जर्नलिझम हा अभ्यासक्रम नाही आहे. जॅक ऑफ ऑल मास्टर इन नन म्हणतात. जॅक ऑफ ऑल म्हणजे काय, तर तुला वैद्यकीय शिक्षणाची पण माहिती पाहिजे, तुला संवाद कौशल्य आलं पाहिजे. मी अनेक वेळेला म्हणतो की एक जर्नलिस्ट हा मुख्यत्वे अभिनेता आहे, इन गुड कॉन्टेक्स्ट. त्याला आवाजातले चढ उतार, तुझ्याशी बोलताना मला काय बोलायचं आहे, तिच्याशी बोलताना मला काय बोलायचं आहे, किंवा स्पॉन्टिनियसली अशा अनेक गोष्टी तुला करायला लागतात की ज्याच्याशी तू डीलच केलेली नाही. मग अशा वेळेला जॅक ऑफ ऑल मास्टर इन नन, खरं तर ह्या इंडस्ट्रीची गरज जर्नलिझमची ही इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा खूप वेगळी आणि व्यापक आहे. तुम्हाला जसं अनुभवानं ते शिकता येतं तसंच तुमची तयारी पाहिजे की अगदी बेसिक गोष्टी तरी मला माहिती पाहिजे. मग तसा तयार असलेला एखादा भिडू किंवा एखादी मुलगी ही जर इंडस्ट्रीमध्ये आली तर आजही तशा लोकांची इंडस्ट्रीला प्रचंड गरज आहे. पण तशी माणसं मिळत नाहीत. अँकर चांगले मिळत नाहीत, चांगले व्हिडिओ एडिटर मिळत नाहीत, आले तर ते टिकत नाहीत, कॅमेरामॅनची पण ती अडचण. एकीकडे आपण असं म्हणतोय, पण दुसरीकडे ही पण वस्तुस्थिती आहे. त्याचं मुख्य कारण मला जे दिसतंय की आत्ता जी काही महाविद्यालयं आहेत, ज्या महाविद्यालयातनं हे शिक्षण दिलं जातं, तिथे कदाचित बदललेल्या ट्रेंडबद्दल आणि रिक्वायरमेंटबद्दल फारसा विचार केला जातो की नाही. कारण मी अलीकडे गेलेलो नाही कुठल्या महाविद्यालयात. एक उदाहरण तुला सांगतो. आम्ही एका नवीन चॅनलसाठी रिक्रुटमेंट करत होतो, तर त्या चॅनलच्या रिक्रुटमेंटला जर्नलिझम डिपार्टमेंटची जेवढी मुलं मी बोलवली, त्याचबरोबर मी BSc, BCom ह्या सेक्टरमधली पण मुलं बोलवली. आणि अगदी आम्ही त्यांना 2च प्रश्न विचारायचे, लवकर रिॲक्शन घ्यायचो. त्याचं कारण हे होतं की त्यांच्या रिॲक्शन टाईम म्हणून करायचं, त्यांचं वाचन ऐकेल. आणि फॉर क्वाईट सरप्राईज टू अस, हे आम्ही समजा 100 मुलं घेतली असतील तर त्यातली 15च मुलं जर्नलिझम डिपार्टमेंटची होती, 85 मुलं ही वेगळ्या सेगमेंटमधनं घेतली होती. तर हे का घडलं, कारण त्यांचा पाया हा कदाचित त्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये असून सुद्धा तितका पक्का होता. पत्रकारितेच्या मुळाशी 2 गोष्टी असतात, एक तर ग्राउंड रिपोर्टिंग आणि एक स्टुडिओ मधली पत्रकारिता. त्याच्यामध्ये काय रायव्हलरी दिसते म्हणजे ती असते का माहीत नाही, पण मला एक साधारण असं दिसतं की स्टुडिओ स्पेसमध्ये जे पत्रकार असतात तर त्यांना मिळणारं ग्लॅमर किंवा त्यांना अवॉर्ड्स मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या जास्त असतात असं तुम्हाला वाटतं का? आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये नेमकं काय काय जंग पछाडावे लागतात? व्हेरी गुड. काय असतं की चॅनलचे चेहरे असतात अँकर. अनेक चॅनल्समध्ये तू पाहिलं असेल की ते चेहरे आहेत म्हणून लोक काही प्रमाणामध्ये चॅनल्स पाहत असतात. त्यामुळे त्यांना ग्लॅमर मिळणं किंवा त्यांना प्रतिष्ठा मिळणं ह्याच्यात मला काही वावगं वाटत नाही. अडचण कुठे होते की अँकर आणि जो कोणी कॉन्टेंट क्रिएटर आहे, जो ग्राउंडवरून तुम्हाला पाठवतो, तर त्याचा बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे. तर आम्ही कसं करायचो, हे प्रयोग मी केलेले आहेत की समजा एखादी महत्त्वाची घटना घडते आहे, ती पंढरपुरात घडते आहे, ती गिरगावला घडते आहे, तर मी अँकरिंग शिफ्ट करायचो. किंवा आता माझ्या स्वतःबद्दल आम्ही जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा पाकिस्तान किंवा विदेश नीतीबद्दलचं काही घडलं तर आमच्याकडे कॉन्सेप्ट अशी होती की आम्ही डेस्क बनवले होते. समजा विदेश नीतीबद्दल आलं तर तो अँकर स्विच व्हायचा आणि मी ऑन एअर जायचो. किंवा स्पोर्ट्समध्ये काही घडलं
तर आमच्याकडे जान्हवीमुळे होती, तर जान्हवी येऊन पुढे अँकरिंग करायची. तर ती खरी जेन्युन बॅलन्सिंग ॲक्ट होता. तू म्हणतेस त्याच्यात तथ्य काय आहे की अँकर्स हे काही जर्नलिस्ट नाही आहे. काही जर्नलिस्ट हे अँकर उत्तम असू शकतात, पण अँकर हा प्रेझेंटर आहे आणि त्याला मिळणाऱ्या सन्मानाबद्दल किंवा ग्लॅमबद्दल जसा मला आक्षेप नाही, तसंच त्यांना जर्नलिस्ट म्हणणं हे खरंच आक्षेपार्ह आहे. त्याचं कारण काही अपवाद वगळता बऱ्याच जणांचा IQ, बऱ्याच जणांची सामाजिक प्रश्नाची जाण ही खूप मर्यादित आहे. आणि जेव्हा तुम्ही ग्राउंडवरती, फॉर्च्युनेटली मला हे सगळंच करता आलं, अँकरिंग पण करता आली आणि ग्राउंडवरती पण जातं. ग्राउंडवरती कन्स्ट्रेंट काय असतो, एक तर लॉजिस्टिकचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ती सिच्युएशन डील करणं. काय, कशा पद्धतीनं, कितपत, खरं किती, ट्रॅव्हलिंग किती करायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच वेळेला मॅनेज करायला लागतात. आणि तुमच्या हातात त्यातल्या बऱ्याच गोष्टी नसतात. कुठेतरी दंगल सुरू आहे किंवा एखादा मोठा इव्हेंट सुरू आहे, एज्युटेशन सुरू आहे, तर अशा वेळेला इन युअर कंट्रोल. ॲब्सोल्युटली. मग थ्रिल ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये, कारण ग्राउंड रिपोर्टिंग ही फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. तो तुम्हाला प्युअर व्हर्जिन स्वरूपात पाहता येतो, त्याचं ॲनालिसिस करता येतं तुम्हाला. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही जसं जसं ग्राउंड रिपोर्टिंग वाढवत जाता तसं तुम्हाला त्या गोष्टीचे, ह्या गोष्टीचे असलेले धागेदोरे काय आहेत ते लक्षात यायला लागतं. आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे की मी अनेक राजकारणी अशी बघितले आहेत. शरद पवारांचं मी नेहमी उदाहरण देतो की शरद पवार हे कधीही मोस्टली चॉपरनी प्रवास करत नाहीत किंवा शरद पवार हे रेस्ट हाऊसला फार कमी वेळेला राहतात. हे त्यांचं उदाहरण, ते महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत. ते काय करतात, ते कायम गाडीनी प्रवास करतात, कार्यकर्त्यांच्या घरी राहतात. हे का घडतं, ज्या वेळेला तुम्ही ग्राउंडवरती असता त्यावेळेला असंख्य लोक तुम्हाला येऊन भेटतात, तुम्हाला पुस्तकं वाचायची गरज कमी होऊन जाते. शरद पवार हे फार वाचन करतात वगैरे असं जे म्हणतात, तर ते करतही असतील, पण त्यांची माणसं ओळखण्याची आणि त्याच्याकडनं फीडबॅक घेण्याची पद्धती, म्हणजे मी खूप वेळेला बघितलं की शरद पवारांना माहिती असतं सगळ्या गोष्टी, तरीही ते ऐकतात. तुम्ही गेलात, त्यांना भेटलात, मग तुमचं प्रेझेंटेशन असतं, ते बघतात, ऐकून घेतात. तर हे केल्यामुळं, ग्राउंडवर राहिल्यामुळं तुम्हाला रिअलायझेशन ऑफ सिच्युएशन होतं. सो मला नेहमी असं वाटतं की मी खरा ग्राउंडवरचा पत्रकार आहे. ग्राउंडवर जाण्यामध्ये, ते एन्जॉय करण्यामध्ये, ते समजून घेण्यामध्ये मला खूप खूप मज्जा येते. आणि ती नुसतीच मज्जा येत नाही, तर ते एक माझ्या व्यवसायाशी असलेलं जी सॅटिस्फॅक्शनची मी गरज बघतो, ती गरज त्याच्यातनं पूर्ण होते. खरंच, म्हणजे मला अनेक लोक म्हणतात की तुमच्याबद्दलचा आम्हाला विश्वास का आहे, कारण तुम्ही खरं सांगता. तर हे खरं सांगता म्हणजे काय असतं, तर मी जर सीना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात उतरून रिपोर्टिंग करेन, तर मला माहिती आहे की ते पाण्याची गती किती आहे, तिथं किती खांब पाण्यात बुडालेले आहेत, किती जणांचे संसार ध्वस्त झालेले आहेत. आणि मग मी गव्हर्नमेंटला पॉलिसीमध्ये पण मदत करू शकतो. आता कालच मी विशाल अग्रवालला भेटलो, तर मी माझ्या ओपनिंगलाच म्हणालो की महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये 2 पावलं पुढं गेली पाहिजे, एखादी SIT स्थापन केली पाहिजे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे. आणि फॉर्च्युनेट टू मी की ते दुसऱ्या दिवशी मला दिसलं की सभागृहामध्ये त्याची लगेच घोषणा झाली. हे का घडतं, तर तुम्ही तिथे गेल्यानंतर, त्या विशाल अग्रवाल यांच्याशी बोलल्यानंतर त्यांची गरज काय आहे, आज ते कुठल्या सिच्युएशनला डील करत आहेत, त्यांचा एक 26 वर्षाचा मुलगा गेला आहे, मग ह्याच्यात सरकार काय करू शकतं, सरकारला तुम्ही काय सजेस्ट करू शकता, हे तुम्हाला कळतं. स्टुडिओमध्ये ह्या गोष्टीचा अंदाज येत नाही. आणि त्यामुळं स्टुडिओमधलं कॉन्व्हर्जेशन, तो जो संवाद आहे, EP कानात घातला आणि समोरून अँकर प्रश्न, ते बऱ्याच वेळेला कृत्रिम वाटतं. त्याचं कारण हे असतं. किंवा मग आता तुमची ह्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे, असे प्रश्न अँकरकडनं का येतात, कारण ते त्याला माहितीच नसतं की मुंबईमध्ये 26/11 वेळेला, तर इंटरेस्टिंगली ज्या दिवशी तो हल्ला झाला ताजवरचा, तर त्या दिवशी अशी सिच्युएशन होती की आम्ही कुर्ल्याला आलो होतो आणि अचानक मी ऑफिसमधनं बाहेर पडत असताना, आणि इन्स्टिंक्ट कसं होतं तुला सांगतो, बाहेर पडत असताना फायरिंगची बातमी आली की फायरिंग होती. तर आमचा एक सहकारी म्हणाला की अरे दाऊदचा आणि त्या टोळीचा असेल बघूया आपण. पण मी दादरला आलो आणि दादरकडनं कुर्ल्याला जात असताना एकानंतर एक अनाऊन्समेंट व्हायला लागला. तर मी त्या क्षणाला त्याला म्हटलं की हे काहीतरी वेगळं आहे, तर आपण ना उलट्या दिशेनं प्रवास करू. तर हे कशामुळे घडलं, कारण तो जो काही माझा अनुभव होता, आणि तुला सांगतो मी त्या 78 तास मी एकाच खुर्चीवरती बसलेलो होतो. फॉर्च्युनेटली, कारण माझं आणि आज ते आपल्यात हयात नाही आहेत, करकरेंचं तर ठीक आहे, पण आमचे सोलापूरला होते,
तर ह्यांचे खूप चांगले रिलेशनशिप होते. मी त्यांना थेट फोन केला, म्हटलं सर काय? तर ते मला म्हणाले की अरे राहुल, हे दिसतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. सो ते जे एक वाक्य होतं ना की हे जे कामठेंना अनफॉर्च्युनेटली नाही आहेत त्यात आलं, तर त्याच्यातनं लक्षात आलं. आणि हे कशामुळे घडलं? कारण मी कामठेंच्या विरोधामध्ये सोलापूरमध्ये एक दंगल झाली होती. रतिकांत पाटील नावाचे आमदार होते, त्यांना त्यांनी मारलं होतं आणि त्याच्या विरोधात सोलापूरमध्ये खूप बवाल झाला होता. तर ती दंगल मी कव्हर केली होती आणि त्यावेळेला कामठेची बाजू कशी बरोबर आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. सो तो जो रॅपो तयार झाला होता ग्राउंडवरून तो होता. आणि त्यामुळे तिथून माझ्या लक्षात आलं की ह्या काहीतरी वेगळा हल्ला आहे आणि हा दहशतवादी हल्ला. त्यामुळे आय ऑलवेज फील की ग्राउंडवरून तुम्हाला जो सेन्स येतो, जी जाणीव होते, ती फार युनिक असते. म्हणजे इन्स्टिंक्ट्सवरती जे आपण म्हणतो ते फार भारी. आणि मला वाटतं तुम्ही ते आता सगळे असं, म्हणजे माझा हा प्रश्न असणार होता ॲक्च्युली की प्रगल्भ होण्याचे पॅरामीटर्स सांगा आम्हाला. तर मला वाटतं ग्राउंडवर उतरा. ते तर आहे. आणि लोकांना ऐका. मी नेहमी असं म्हणतो की तुम्ही जितक्या लोकांना, मी माझ्या मुलांना पण सांगतो, मी हल्ली तो प्रयोग करतो कारण मला वेळ देता येत नाही कुटुंबांना. तर मी काय करतो, तर शक्य असेल तर मी त्यांना बरोबर घेऊन जातो. मी त्यांना नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये, आता मी इस्रोला, मी आता पाऊस कव्हर करण्यासाठी केरळला गेलो होतो. तर त्यांना वॅकेशन होता, म्हटलं चला आपण जाऊया. तर त्याच्यात त्यांना मी जिथे इस्रोची सुरुवात झाली त्या थुंबा नावाच्या गावातल्या चर्चमध्ये घेऊन गेलो. तर मला असं जाणवतं ना की त्यांच्या पण दृष्टिकोन होता. एक मुलगा छोटा आहे माझा, एक मुलगी मोठी आहे. तर ते जे काही ऑब्झर्व करतात ते कदाचित कुठल्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला नाही मिळणार. तुम्ही त्यावेळेला एखाद्या शेतकऱ्यांशी भेटता किंवा एखाद्या, आता ज्या वेळेला डिमॉनिटायझेशन झालं होतं, तर मी डिमॉनिटायझेशनच्या वेळेला वेगवेगळ्या सेगमेंटवरती होणारे परिणाम, तर मी मिरजमध्ये जिथे वेश्या वस्ती आहे तिथे मी गेलो आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि मुलीवरती ह्या डिमॉनिटायझेशनचे काय परिणाम झाले, तर हे मी घरात बसून कल्पनाच करू शकलो नसतो. तुला आत्ता ऐकून आश्चर्य वाटेल, बुधवार पेठमध्ये जे ग्राहक त्या मुलीकडे जातात ते त्यांची चक्क फसवणूक करतात. कशी फसवणूक करतात, तर त्यांचे संबंध झाल्यानंतर ते जे काही पेटीएम किंवा तत्सम कुठला व्यवहार असेल तर हे पेड केल्यासारखं दाखवतात. समजा जर 500 रुपये जर असेल तर 005 रुपये टाकतात. आता मी तिथे गेलो आणि मी ऐकलं, हे अवाकच झालो मी. तर मुद्दा काय आहे की जे मिरजमध्ये मी ऑब्झर्व केलं, जे मी इथे पाहतोय, हे जेव्हा मी ग्राउंडवर जाऊन अनेक लोकांशी बोलतो, चर्चा करतो, त्यावेळेला मी तर अनेक वेळेला म्हणतो की समजा एखादा व्यावसायिक आहे, त्यांनी त्याच्या आयुष्यातली 30 वर्षे ते व्यवसाय उभा करण्यात घालवलेली आहेत. मी जर त्या व्यक्तीबरोबर 3 तास बसलो, आता मी प्राच्या चौधरींचा मधल्या काळामध्ये इंटरव्ह्यू केला, वय वर्ष 80-90च्या आसपास, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यातलं महत्त्वाचं सार हे मला 3 तासामध्ये समजलं. सो ग्राउंडवर जा, लोकांना भेटा, जितक्या लोकांना भेटता येईल, जितकी वर्सटॅलिटी तुमच्याकडे आहे तितक्या लोकांना भेटा. विद्यार्थी अवस्थेत गेला तर अधिकच उत्तम. मला फारच माहिती आहे असं न करता तुम्ही सांगा, मी ऐकतो. आणि मी हे राजकारणाकडनं शिकलो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. हे सुशील कुमाराकडनं शिकलो, मी शरद पवारांकडनं शिकलो, आता मी देवेंद्र फडणवीसकडनं शिकतो, श्री विलासराव देशमुख यांच्याकडनं शिकलो. हे आपल्याला माहिती आहेत नावं म्हणून. तशीच मी अनेक उद्योगपतीकडनं शिकलो, त्यांच्या कुटुंबातले संघर्ष, ते तिथपर्यंत कसे आले. सो माझं सगळ्यांना सांगणं असतं, तुम्ही पत्रकार असा किंवा नसा, तुम्ही अभिनेता असा किंवा नसा, तुम्ही विद्यार्थी असा किंवा नसा, तुम्ही फक्त लोकात जा. लोकात तुम्ही जेवढे जाल तेवढं तुम्हाला जे हवं ते टिपता येतं. आणि तुम्ही असं म्हणाल की मी लगेच मला नाही समजलं, हे नाही होणार, हे अनुभवाने होईल. शहामृगासारखं तुम्हाला पाणी काय घ्यायचं आणि दूध किती घ्यायचं आहे तेव्हा कळेल. आणि हे माझी लाईफ फिलॉसॉफी. म्हणजे हे तुझ्याशी मी बोलतोय म्हणून नाही, मी अनेक लोकांना बोलून, माझ्याकडे तेवढे नंबर्स आहेत, एखाद्या विषयात मला त्यांना विचारत, मी त्यांना फोन करतो, अरे हे काय आहे ते मला सांगतात, आणि आय विल बी द प्रेझेंटर. असं आहे. अमेझिंग आहे, इंटरेस्टिंग आहे खूप. आणि त्यात म्हणजे तुमच्या अनुभवातनं आज आमच्या पिढीला शिकता येत आहे की हे आम्हाला कळतंय की ओके, आपण नुसतं स्टुडिओ वरती काम नाही केलं पाहिजे, आपण बाहेर उतरलं पाहिजे. आणि माझं काम नाही आहे सर, आणि मी अजिबात असं म्हणणार नाही की मला खूप अनुभव आलाय, पण जो काही मला एक 4-5 एपिसोडचा जो अनुभव, लाईफ इज ब्युटिफुल जे आमचं सेगमेंट आहे त्या मार्फत आला, खूप वेगळी चित्र मला दिसली. म्हणजे ते एक असतं ना, लहानपणी चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये एक असायची, 2 असायचे, एक तर लँडस्केप असायचं म्हणजे सीनरीज आणि हे काढायच्या, आणि एक असायचं की म्हणजे स्टील लाईफ त्याला आम्ही म्हणायचो. तर ते फक्त इकडचं. तर मला कायमच सीनरी करण्यामध्ये मजा होती किंवा वाटायची. सो आता तेच मला इथेही जाणवतंय की बाहेर गेलं की इतक्या माणसांमधनं इतकं काय काय शिकायला मिळतं, जे खूप भारी असतं.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात म्हणजे मी एक माझा अनुभव सांगू हो, go इच्छिते ahead. आणि त्यात मला त्याच्यातनं एक प्रश्न मला तुमच्या बाबतीत विचारायचा आहे. सो आम्ही तमाशा कव्हर केला होता, फडामागचा तमाशा असं आम्ही त्याचं, किंवा लास्ट स्टार्स जे मंगला बनसोडे ताई आताच्या आहेत, ज्या अजूनही त्यांच्या वयाच्या 70 ओलांडली त्यांनी, तरी सुद्धा तमाशा सादर करतात. तर त्यांचं अख्खं बॅकस्टेज आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला होता, ज्याच्यामध्ये त्यांचं अर्थतंत्र, मग ते सकाळी ब्रश करण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या घेतल्या होत्या, टिपल्या होत्या कॅमेरामध्ये. आणि त्यात आम्हाला सगळ्यात जास्त विदारक एक गोष्ट मला पर्सनली वाटली, की जेव्हा त्या मेकअप करत होत्या, त्या फक्त असं नाही, त्यांच्यासोबतच्या सहकारी होत्या, तर आपला साधारण भारतीय रंग हा, म्हणजे भारतीय वर्ण हा सावळा रंग किंवा काळा असतो. तर त्यांनी असा एक मोठा लेअर थापला होता पूर्ण पांढऱ्या रंगाचा, आणि ते इतकं विदारक दिसत होतं, कारण त्यांना त्यांची आयडेंटिटी पण लपवावी लागते. ह्याच्या पलीकडे आणखीन घाणेरडं काय असू शकतं असं मला वाटलं, की इतका असा लेअर थापायची त्यांना वेळ येते, कारण ऑडियन्स कदाचित त्यांना ऍक्सेप्ट करणार नाही त्यांचा जो रंग आहे त्याच्यामध्ये. सो हे बघून मला असं वाटलं की नाही, रंगासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. सो हे जे आहे तुम्ही म्हणताय, तर ते त्यातनं मला लक्षात आलं की आता हा एकच अनुभव माझ्या गाठीशी आहे, आता असे अनेक जर का आले तर मी माणूस म्हणून किती प्रगल्भ होईन हे मला बघायला आवडेल. आणि हा प्रसंग जसा माझ्या बाबतीत विदारक मला वाटला, तसं तुम्ही इतके वर्षांच्या अनुभवामध्ये तुम्हाला असा विदारक प्रसंग किंवा मन हेलावून टाकणारी अशी कुठली बातमी तुम्हाला वाटली की जी खूप आहे, तुम्ही आता सांगू शकता? त्यातनं मला समाधान एवढंच आहे, त्याची पॉलिमी एक मुलगी आहे, भिसे वाघुली गाव आहे लातूर जिल्ह्यातलं, तर तिला बसच्या पाससाठी पैसे नव्हते, तिने आत्महत्या केली. आणि तिने जी चिठ्ठी लिहून ठेवली होती ना, ती अशी चिठ्ठी होती की तिच्या सगळ्या भावना, तिला शिकायचं आहे, वडील शेतकरी आहे, पैसे नाही आहे, आणि आता बसच्या पासलाही पैसे नाही आहे, आणि त्यातनं ती चिठ्ठी लिहून ठेवते आणि आत्महत्या करते. एक वाक्य मला असं आठवतं, आता बरीच वर्ष आली, की बहुधा अशी वेळ कुणावरती येऊ नये. तर मी त्या गावात गेलो, ती चिठ्ठी हातात घेतली आणि ती वाचून दाखवली सरकारला, आणि मी म्हटलं की हे मुलींच्याबद्दल जर होतं आहे, तर माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे की तुम्ही करणार काय आहात याच्यावरती. बरंच मंथन झालं आणि सरकारनं मग मुलींसाठी मोफत बस पासची सेवा त्यावेळेला सुरू केली. पण तुला आणखी व्यापक मी सांगतो, आपल्याकडे ना बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजूर आहेत खूप. तर मला आठवतं एक 10-12 वर्षापूर्वी मी बार्शीच्या एका हॉस्पिटल गेलो होतो, कॅन्सर हॉस्पिटल, आणि चर्चेतून असं लक्षात आलं की त्या भागातल्या अनेक महिला ह्या बीडवरून बार्शीला येतात गर्भाशयाच्या पिशव्या काढण्यासाठी. तर मला कळेच ना, म्हटलं गर्भाशयाच्या पिशव्या ह्या का काढत आहे. सो मी असं ठरवलं की आपण फील्डवरती जाऊया, आणि मी गेलो. आणि पहिल्यांदा महाराष्ट्र एकदम असा धक्का त्याला बसला की त्यांचं साधारण आयुष्य ऊसतोडणी कामगारांचं पहाटे ज्यावेळेला झुंजू होते आणि दिवस उजळायला लागतो, कारण साधारण दिवाळीचा काळ असतो, थंडी असते प्रचंड, आपल्याकडचा हंगाम तेव्हा सुरू होतो. तर त्या नवरा बायकोला, त्याला एक कोयतं म्हणतात, एक कोयतं म्हणजे नवरा आणि बायको मिळून जे काम करतात एक कोयतं. तर आपण उचल घेतलेली आहे, एका कारखान्याने काहीतरी पैसे दिलेले आहेत, आणि तेवढ्या एका विशिष्ट काळात ते काम करायचं आणि आणखी 4 पैसे गाठीला बांधायचे, मग पुढचं वर्ष आपलं नीट चालेल. तर या महिला आपल्याला गर्भधारण होऊ नये किंवा अशा कामामुळं ज्या शारीरिक व्याधी होतात त्यामुळं चक्क गर्भाशयाच्या पिशव्या काढून टाकायच्या. आणि हे 1-2 महिलांचं नाही, असं 40,000 महिलांची रिपोर्टिंग आम्ही केली. तर महाराष्ट्र असा धक्का बसला महाराष्ट्राला पहिल्यांदा, एकानंतर एकच्या केस स्टडी मी जेव्हा ऐकत होतो. आणि त्या मुलींची वय किती, 26 वर्ष, 28 वर्ष, 32 वर्ष. फॉर्च्युनेटली त्या आमच्या बातमीनंतर राष्ट्रीय माध्यमं, BBC वगैरे सगळ्यांनी त्या बातम्या केल्या. तर तो जो धक्का होता ना, त्याच्यानंतर मग महामंडळं काय करतायत यांच्या कामगारासाठीचे असे प्रश्न निर्माण झाले, त्यातनं काही गोष्टी सरकारने केल्या. सो मला असे खूप अनुभव आले की ज्या अनुभवातनं असं वाटलं की हे काय आहे ना, किंवा खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये सरकारी शाळांची जी काही वाताहत होत गेली. म्हणजे एक उदाहरण तुला सांगतो, तू मुंबईकर आहेस, तुला त्याची कल्पना
असेलही कदाचित, मुलींसाठी कोणत्याही शाळेमध्ये टॉयलेट्स नाही आहेत. आत्ता आहेत, त्यावेळेला नव्हते. ती पिरियडवर आली, तिने काय करायचं, कुठल्या टॉयलेटला जायचं. मला असं आठवतं की सर्व शिक्षा अभियानचा काहीतरी कार्यक्रम होता आणि एका वक्त्याने ते एक वाक्य म्हटलं होतं की आपल्याकडच्या आत्ता आम्ही केलेल्या सर्वेनुसार 1000 शाळेपैकी 2 शाळेमध्ये फक्त मुलींसाठी टॉयलेट्स. तर मला हे फार, एक रिपोर्टर म्हणून पण मी कधी विचार केला नव्हता की एक पुरुष म्हणून, पुरुषांचं काय, ते कुठेही उभा राहून शौचालयाला जाऊ शकतात, महिलांना ते करता येत नाही. सो आय स्टार्टेड डुईंग स्टोरीज की मुली काय करतात ज्या वेळेला त्यांना लघवीला जायचं असतं, शौचालयाला जायचं असतं, पिरियडवरती. मला लक्षात आलं असतं ते शारीरिक कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातनं किडनीचे आजार, त्याच्यातनं शारीरिक व्याधी. आणि मी तुला सांगतो की ज्या वेळेला आम्ही हे रिपोर्ट्स केले, मुलींचे चेहरे ब्लर केले, ते रिपोर्ट्स दाखवले महाराष्ट्राला, तर लोकांना, पॉलिसी मेकर्सला कळलं की आपण ह्याचा विचार पण केला नव्हता. मग त्याच्यातनं एक पॉलिसी बनली. मग सर्व शिक्षा अभियानामध्ये मुलींसाठी वेगळी टॉयलेट्स असावीत. अजूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये, सेमी भागामध्ये, मला आजही पुण्यामध्ये मला फार प्रश्न पडतो की पुण्यातल्या महिला ज्या वर्किंग वुमन आहेत त्या टॉयलेटच जातात कुठं. एकही सार्वजनिक टॉयलेट पुण्यासारख्या शहरामध्ये नाही आहे. इथल्या एकाही राजकर्त्याला असं वाटत नाही की प्रत्येक गल्ली चौराह्यामध्ये एकतरी टॉयलेट मुलींसाठी असायला पाहिजे. अगेन आय रिपीट माय सेल्फ की पुरुष कुठेही उभा राहून करू शकतात त्याला जे काय, महिला जाणार कुठं. तर असे जे प्रश्न आहेत ना, ह्या प्रश्नांची फोड पुन्हा पुन्हा नव्याने करायला लागते. आणि त्याच्यातनं आपल्याला जाणवतं की हे प्रश्न किती गंभीर आहेत. म्हणजे आता ज्या वेळेला सेक्शुअल ऑफेंडची आम्ही खूप सारी रिपोर्टिंग केली, तर नात्यातलीच माणसं 95% जी मुलीवर आणि महिलावर अत्याचार करतात कुटुंबातलेच असतात. कोणी चुलता असतो, कोणी चुलत भाऊ असतो. तर हे का घडतं, तर आपण फक्त सेक्स एज्युकेशनबद्दल बोलतो. मला असंख्य शिक्षक माहिती आहेत की जे रिप्रोडक्शनच्या 8वीचे 9वीचे चॅप्टर स्किप करतात, मुलांना कसं शिकवायचं म्हणून. तर आपल्याकडे सेक्स एज्युकेशनबद्दल ज्या पद्धतीचं अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळं जी नैसर्गिक गोष्ट आहे त्याच्याबद्दल ना घरात कोणी बोलतं. हे मला एक आठवतं की आम्ही पॉर्न ह्या विषयावरती एक सेगमेंट केला होता की मुली किती पॉर्न पाहतात. आय वॉज क्वाईट सरप्राईज की मी लातूरमध्ये जेव्हा फक्त मुलींना घेऊन हा एपिसोड केला, 99% मुलींनी सांगितलं की आम्ही पॉर्न पाहतो. तर मी म्हटलं असं का करता तुम्ही. ते म्हणे की ह्याची जी शारीरिक गरज आहे किंवा ह्याच्याबद्दलची जी उत्सुकता आहे ते आम्हाला कोणी सांगितलेलीच नाही आहे, तर आम्ही ते तिकडनं फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो. सो तो जो सेगमेंट आहे तो जेव्हा आमच्या ऑफिसमध्ये पोहोचला, कारण मी त्या ग्राउंडवरती होतो, एव्हरीबडी वॉज अ बॅक. मुली इतक्या बोल्डली बोलत आहेत. तर अर्थात ते थोडंसं स्किल माझं थोडंसं मधला मेडिएटर आहे त्याचं. सो हे जे प्रश्न आहेत ना, आता आपण पुरुषांच्याकडनं तू ते अपेक्षित धरतो, तर मला हे जाणवतं की मी माझ्या मुलांना, म्हणजे माझ्या पण कुटुंबामध्ये कधी माझ्या मुलींनी शॉर्ट एखादा घातला तर तिची आई काय रिॲक्ट करते, तिच्या भावाला काही नाही वाटत, मला तर ऑब्व्हियसली काही वाटायचं काही कारण नाही, पण ते मी पाहतो. तर ही जी नॅचरल धारणा आहे ना की मुलांनी मुलीतला भेद, तो अनेक पातळीवरती आहे. तर ते रिपोर्टिंग्स करताना, म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढणं, मुलींना शौचालय नसणं, मुलींच्या ह्या सेक्शुअल गरजाबद्दल कुणीही न बोलणं, असे असंख्य वेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट्स करता आले. आणि मी फॉर्च्युनेट आहे की सरकार ते गांभीर्याने घेतं. अगेन की तुम्ही कॉन्टेंट कोण क्रिएट करताय, त्याचं इंटेन्शन काय आहे. मी आत्ताच तुला विशाल अग्रवालचं सांगितलं, कालच मी म्हटलं होतं की ह्या संदर्भामध्ये सरकारनं SIT स्थापन करायला पाहिजे. आज झाली ती SIT, शौचालय झाली, गर्भाशयांच्या ज्या पिशव्या काढल्या जातात त्यासाठी महामंडळं बोलली. पण अनफॉर्च्युनेटली पॉर्न आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जे सेक्स एज्युकेशन आहे ते वेगळ्या राजकीय कारणामुळे असेल, सामाजिक बंधनामुळे असेल, अजिबात शिकवलं जात नाही. आणि हे फार वाईट आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या मी रिपोर्ट्स करू शकलो फॉर्च्युनेटली. या बाबतीत मला असं वाटतं की जोपर्यंत पॉर्न प्लेजरसाठी बघितलं जायचं तोपर्यंत काही ठीक होतं, ते अवेअरनेससाठी बघितलं जात आहे. हा त्याचं कारण आहे ना, मी तुला सांगितलं. म्हणजे ते आणखीन वाईट आहे, कारण तिथे सगळ्याच गोष्टी ओव्हर एक्झॅजरेटेड असतात आणि त्या खूप एक्स्ट्रीम दाखवलेल्या असतात आणि त्या आपण जर का कन्झ्युम करत असू तर आपल्याला असं वाटतं की तेच सगळं खरं आहे. म्हणून तुलना कशाची केली पाहिजे. माझे जे अनेक मित्र अमेरिकेत आहेत, जे स्वित्झर्लंडमध्ये आहेत, जे स्वीडिश आहेत, त्यांना मी विचारतो की तुमच्या इथे काय होतं. तर ते म्हणतात की सेक्स एज्युकेशन प्रॉपरली आमच्याकडे दिलं जातं. बरं,
खजुराहो हे कशाचं उदाहरण आहे, सूर्य मंदिर हे कसं, बरं फॉर काइंड इन्फॉर्मेशन, सूर्य मंदिर ही मराठ्यांची देण आहे. ओडिसामध्ये ते जे सूर्य मंदिर जे जगन्नाथपुरीच्या पासून काही किलोमीटर अंतरावर ते पूर्ण असं मातीत गाडलेलं होतं. ते नागपूरच्या भोसलेनी ते पूर्ण देशाला दाखवलं. आता त्या सूर्य मंदिरावरती सगळं डिपिक्शन आहे. आपल्याकडे मध्ययुगीन कालखंडामध्ये ही जी काही अतिक्रमण झाली ह्या देशावर, त्याच्या आधी स्त्री आणि पुरुषाबद्दलचे संबंध हे मंदिरावरती का काढावे लागले, तुम्हाला कळत नाहीये का ते, की ते त्याची गरज होती समाजाला. म्हणजे आता द्रौपदीचं आपण उदाहरण अनेक अर्थाने घेतो, पण हे काय आहे, हे याच्यातनं सेक्स एज्युकेशनच्या दृष्टीनं मंदिरावरची जी डिपिक्शन्स आहेत ती तुम्हाला तुमच्या मुलांना न सांगता सुद्धा ती दिसत होती, ती सगळी संभोगाची चित्र वगैरे. अनफॉर्च्युनेटली काय झालं आहे, प्लेजर वगैरे तर ठीक आहे, ते नंतरचा पाठ. आपल्या संपूर्ण म्हणजे आता तू मुंबईत राहत असली तरी सुद्धा मला सांग की तुझ्या महाविद्यालयामध्ये, तुझ्या शालेय शिक्षणामध्ये ह्याच्याबद्दल कुणी बोललेलंच नाही आहे, आणि ते बोलावं असं टिल डेट कोणाला वाटत नाही. आणि ते किती गंभीर आहे, ती किती गरज किती आहे वगैरे. आणि म्हणून त्याचा दुसरा परिणाम असा होतो आहे की जे काही महिलावरच्या अत्याचाराचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कमी व्हायच्या ऐवजी ते वाढतच चाललेलं आहे. फक्त एकच चांगली गोष्ट आहे की महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव झाल्यामुळे, आणि बऱ्याच वेळेला त्याचा गैरवापर पण होतो, केसेस वाढत आहेत, एवढं तर निश्चित होतं. म्हणजे ऍटलिस्ट ते रिपोर्ट होत आहेत. ऍटलिस्ट वी कॅन से दिस. तरुणांमधला जो रेज वाढलाय, म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की एकतर महिलांवरती होणारे अत्याचार हा एक मुद्दा आहे, पण अदरवाईज म्हणजे आता ट्रेनमध्ये रॅन्डमली माणसाला मारलं, हे खूप डिस्टर्बिंग आहे. एक समाज पातळीवरती मला ही गोष्टच फार अगदी, म्हणजे आतापर्यंत भांडणं होत नव्हती का लोकल ट्रेन्समध्ये, तिथे आता खून झालाय हा विचारच मला एक मुंबईकर म्हणून डायजेस्ट नाही करता येते. त्या दिवशी कुठेतरी ठाण्यातल्या एका म्हाताऱ्या माणसावरती रिक्षावाल्याने डायरेक्ट येऊन त्याला मारहाण केली. हे सगळं खूप म्हणजे असं बघताना कळत नाही की ह्याच्यावरती रिॲक्ट कसं करायचं, हे नॉर्मलाइज नाही व्हायला पाहिजे. कारण सोशल मीडियावरती आज प्रत्येक स्क्रोलवरती एक खून आहे, प्रत्येक स्क्रोलवरती एक कोणीतरी कोणाला तरी फसवलंय, कोणीतरी कोणावर तरी ओरडतंय, हे स्क्रोलवर आलंय. त्यामुळे सगळ्याच गोष्टी नॉर्मलाइज होत आहेत का, सगळ्याच गोष्टी आपल्याला इथपर्यंत दिसत आहेत, त्यामुळे आपल्याला त्याच्यात गांभीर्यच निघून गेलंय का, किंवा इतका त्याचा म्हणजे पूर्वी घडत नसेल असं नाही, पण ते इतकं समोर यायला लागलंय की आपल्याला असं वाटतं की हे ठीकच आहे, म्हणजे नॉर्मलच आहे. सो या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ओव्हरऑल? की हे बघ, अशाच पद्धतीचा एक खून गतवर्षी मुंबईमध्येच झाला होता, लोकलमध्ये घडला होता. एक तरुण 35-40 वर्षाचा, तो काहीतरी आणि असंच काहीतरी झालं होतं, तो अंधेरीतनं कुठेतरी चालला. तेव्हाही माझं आकलन तेच होतं जे आज आहे. ह्याला दोन पद्धतीने ओव्हर एक्सपोजर ऑफ इन्फॉर्मेशन आहे का, तरी आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी आता खूप नॉर्मलाइज झाल्या का, हो झाले असतील. पण आता मुंबईचे जे ताणतणाव आहेत, ट्रॅव्हलिंग, घरातले सगळे संबंध, व्यवसायातली तुमची स्पर्धा किंवा तिथे टिकून राहणं, ते आता ऑलमोस्ट सगळीकडे हळूहळू होत चालले, राईट. सो मला कळत नाही की ह्याला डील मी कसा करू. आता जो मनुष्य आहे तो मानसिकदृष्ट्या अनस्टेबल होता. मुद्दा क्रमांक 1 जो मला जाणवतो, तो आपल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये ना मानसिक आरोग्य ह्याच्याबद्दल ना कुटुंबात त्याची जाणीव आहे, ना त्या व्यक्तीला स्वतःला त्याची जाणीव आहे. माझं स्वतःचं मी उदाहरण सांगतो की माझं पूर्ण लाईफ सायकल बदललं होतं, कारण मी मधल्या काळात 19-20 बॉम्बस्फोट कव्हर केले, आणि ते संपूर्ण देशभरामध्ये जाऊन ते कव्हर करत होतो मी. त्याच्यातनं माझी स्लीप डिसऑर्डर क्रिएट झाली, आणि मला लक्षात येत होतं की मी काहीतरी प्रमाणामध्ये काही गरज नसताना लोकांवरती चिडतोय, राईट. कारण मी झोप शॉर्टन झाली होती, 4 तासावरती आली होती, 5 तासावर. सो मी अगदी शांतपणे, बिकॉज सिन्स आय एम अ जर्नलिस्ट, सो मला माहिती होतं की हे काय. मला लक्षात आलं की आपल्याला मानसिक तज्ज्ञाकडे जाऊन मानसोपचार घेण्याची गरज आहे. सो मी आधी कुटुंबात सांगितलं, जी नॅचरल रिॲक्शन असेल इतरांची. माझ्या कुटुंबात कोणी नाही दिली, पण माझे काय तू काय वेळा झालायस की काय वेळा. सो आय वेंट देअर. 6 महिने मी अतिशय प्रॉपर ट्रीटमेंट घेतली. मला लक्षात आलं की त्या ट्रीटमेंटमुळं 1 महिन्यामध्ये ग्रॅज्युअली, आणि नंतर तर पूर्णच म्हणजे माझी जी सायकल डिस्टर्ब झाली होती झोपेची, ती पूर्ण रिट्राईव्ह झाली, आणि आय बिकेम नॉर्मल. म्हणजे मी आज असं म्हणू शकतो की मी पडल्या मला झोप लागते, आणि मला 6 तासाची झोप पुरेशी असते. नंतर मग माझ्या अनेक होमिओपॅथिक डॉक्टर मित्र आहेत, त्यांच्याकडनं मी सल्ले
सो मुद्दा क्रमांक 1 हा आहे की तुझ्या माझ्या घरामध्ये पण आजही या क्षणापर्यंत याच्यावरती चर्चाच होत नाही की मानसिक आरोग्य काय, त्या मानसिक आरोग्यासाठीचे माझ्याकडे पॅरामीटर्स काय आहेत की मी ह्या 4 गोष्टी करू शकतो. एक. दुसरं काय झालं आहे की शेअरिंग बंद झाली आहे. माझे जे जुने मित्र होते, मी म्हणालो की मला इयत्ता 8वीपासून वॉकिंग करायची सवय होती. तो आम्ही काय करायचो, तर आम्ही शेअरिंग करायचो की मी आज हे बघितलं, नॉनव्हेज व्हेज सगळेच असे. हा शेअरिंग बंद आहे. एकाच घरामध्ये बसून वेगळ्या रूम्समध्ये बसलेले पालक आणि मुलं एकमेकांना शेअर करत नाही आहेत. ते जे काय आहे ना त्याच्यावरती पण पुन्हा एकदा नीटपणे चर्चा झाली पाहिजे की शालेय पातळीपासून मी काय करू शकतो. माझ्या मुलीबद्दल मी तो प्रयोग करून पाहिला की तिच्यासाठी आम्ही असं महाविद्यालय निवडलं होतं की ज्या महाविद्यालयामध्ये योगा, मेडिटेशन ह्या गोष्टींना प्राधान्य दिलं जाईल. सो आपण अगदी ना की ते पुरातन आहे, आता ठीक आहे, जागतिक पातळीवरती त्याचा फार मोठा गौरव आहे. नाही, आता ते कसं झालंय, आधी म्हणायचे वेड्यांचे डॉक्टर आहेत मानसोपचार तज्ञ, आता म्हणतात श्रीमंतांचे चोचले. देयर इज नो इन बिटवीन. ऍक्च्युली ना आता प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये अगदी तालुका लेवलच्या सगळीकडे त्याची गरज आहे आणि ते जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत ह्याच्या स्फुराडिक घटना होत राहतील. पण त्याच्यापेक्षा वेगळं आणखी काय करू शकतो आपण, तर प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही 1 तास योगा म्हणजे सूर्यनमस्कार करा आणि मेडिटेशन ह्याचे तुम्ही क्लास का नाहीत करत. जर सगळ्या पाश्चात्य राष्ट्रामध्ये त्याची क्रेज वाढत चालली आहे, आपण एवढं तर करू शकतो की नाही की 9 तासापैकी 1 तास फिजिकल फिटनेससाठी तुम्ही द्या, मुलांना अर्धा तास योगा करू दे, अर्धा तास मेडिटेशन करू दे. मला खात्री आहे की हे जे काही आत्ता घडतंय सोसायटीमध्ये ते बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होईल. अन्यथा आत्ता जे काही पुढं येऊ घातलेलं आहे या आणि ते सगळं डिस्ट्रक्शन, जे काही स्पीडवाले आत्ताच दिसतं की स्क्रोलिंगमध्ये पण लोकांना 10 सेकंदाच्या पुढं पाहायचं नाही आहे असं म्हणतात सगळं. मी नाही आणखी त्यावर अभ्यास केला. तर असं जर झालं तर मग आणखी ती इन्स्टॅबिलिटी, आणखी अस्वस्थता ती वाढत जाईल ना. तर त्याला आहे सोल्युशन, पण हे ते सोल्युशन असू शकतं मोस्ट लाईकली. आणि मानसिक आरोग्याकडं आपण खरोखर तितक्या खुलेपणाने बघण्याची गरज आहे ह्या मुंबईतल्याच घटना बघता. हे झालं सामान्य माणसांचं. संजय पाटलांचं काय? पण त्यांच्या मित्रांनी सांगितलं असं त्यांचा स्वभाव आहे म्हणजे का, म्हणजे आणि म्हणजे ते अर्वाच्य शब्दात बोलले, बाकी सगळ्या गोष्टी. एकदा एक गुन्हा घडला आणि तो साधून गेला, त्याला सपादून गेला असं म्हणतात की ते वारंवार गुन्हे घडत राहतात. वाईट हेच आहे की आपण काय मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पण एक असंसदीय शब्द राहुल गांधी यांच्याबद्दल वापरला होता. तर माझा त्याच्याबद्दलचा स्टँड असा होता की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन पदावरती जेव्हा असता त्यावेळेला खाजगी आणि सार्वजनिक असं काही भेदाभेद उरत नाही. त्यामुळं त्या पदाची गरिमा म्हणून तुम्ही शब्द फार जपून वापरले पाहिजे. पण काय होतं हल्ली बघा, संजय राऊत पण ज्या पद्धतीने येऊन भाषा वापरतात, ते संपादक आहेत स्वतः, तर त्यांनी अशी आक्षेपार्ह भाषा नाही वापरली पाहिजे. बरं त्यांनी काय तुमचं शौर्य, मर्दांगी असं काही प्रूव्ह होत नाही ना की तुम्ही फारच शौर्यवान आणि मर्द आहात वगैरे. पण ती शिवसेनेची सोकॉल्ड भाषा आहे म्हणून ते संजय राऊत पण वापरतात. पण त्यांना बघून इतरांनी त्याचं अनुकरण केलं की काय असं वाटायला लागतं. आणि आत्ता असं झालेलं आहे की अशा पद्धतीच्या भाषेचा वापर हा आता राजकीय परिघामध्ये फारसा आक्षेपार्ह राहिलेला नाही अशी सार्वत्रिक समज झालेला असल्यामुळं अनेक लोक ते वापरत आहेत. आणि त्याचे वाईट परिणाम हे होतील की हे नेतेच असे भाषा वापरत असल्यामुळं खाली त्यांचे कार्यकर्ते तेच करणार आहेत. आणि आपण बघतोय की मधल्याच काळात पुण्यातल्या बऱ्याचशा क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या की ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर झाला. सो हे वाईट आहे. होप की ते ह्या प्रकरणानंतर तरी, कारण मुख्यमंत्र्यांनी फारच कडक शब्दात बोलले वगैरे असं म्हणतात. ते अर्वाच्य शब्दात बोलले हे मान्य आहे, पण ते अजून एक असं बोलले की जे जास्त दुःखद वाटलं मला, की ते म्हणाले की तुम्हाला बसायला देतो, तुम्हाला जेवायला देतो पत्रकारांना. तर तुम्ही मगाशी उल्लेख करताना एक असं म्हटलं की मी चहा सुद्धा घेतलेला नाही कोणाकडनं एखादी बातमी लावायला. सो हे किती महत्वाचं आहे. आणि आता हे खरंच राहिलंय का? म्हणजे कदाचित पत्रकार पुढे काही बोलू शकले नाहीत किंवा अजूनही बातम्यांमध्ये फार तसं दिसत नाहीये की खूप लोकांनी, खूप पत्रकारांनी हे चुकीचं आहे असं स्टँड घेतलं. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. जे डे टू डे रिपोर्टिंग करतात तर त्यांचं जे वाक्य होतं ते मला वाटतं त्याच्याशी निगडीत आहे. काय होतं, मध्यंतरी राज ठाकरे पण म्हणाले होते की तुम्ही अरे 24 तास माझ्या घरासमोर कॅमेरे लावून बसता. माध्यमांची जी काही गरज आहे त्याप्रमाणे डिप्लॉयमेंट्स असतात. मग आता नेत्याला बोलायचं नसतं, मग नेते काय करतात, समोर तर आलेले रोजचे तुमच्या पाहण्यातलीच लोक आहेत ना, ही तर काही बाजूची लोक नाही. मला बोलायचं नाही आहे या क्षणाला, पण तुम्ही उभे आहात
मला दिसत आहे, तर मग ते चहा देणं किंवा तुम्ही जेवलात का म्हणून विचारणा करणं हे नॉर्मल आहे. ह्याच्यात काही त्यांनी किंवा ते दिवाळीला पाकिट देणं वगैरे ती पण आता नॉर्मल आणि ही आजच आहे अशातला भाग नाही, खूप पूर्वीपासून होती. कारण ते ग्रीटिंग करणं हे शेवटी काय असतं की एखादं बीट असतं तुमचं, ते बीट समजा एखाद्या पक्षाचं आहे, तर त्या पक्षाच्या बीटमध्ये ते पक्षाच्या नेत्याबरोबर तुमचे संबंध तयार होतातच ना. तुम्ही डे टू डे त्यांना भेटतच असता. मग त्याच्यातनं एखादा कार्यक्रम आहे, एखादा सोहळा आहे, तर त्यावेळेला त्यांनी चहा देणं किंवा तुम्ही आता इतकी वेळ झालं माझ्या घराच्या बाहेर उभा आहात तर या जेवण करा असं म्हणणं, फक्त वाईट हे आहे की असं जाहीर कुणी बोलत नाही है ना. हा तुमच्या संस्काराचा भाग असतो. हे आधीच्या कितीतरी मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यापेक्षा कितीतरी लोकांना वेगळ्या गोष्टी केल्या असतील, त्याची जाहीर वाच्यता तो एक संकेताचा भाग आहे. तो संकेत मोडत असताना ज्या पद्धतीच्या भाषेचा त्यांनी वापर केला ती आक्षेपार्ह बाब आहे. ती अर्थात एकनाथ शिंदे यांना लक्षात आली आणि त्याप्रमाणे ते बोलले. आता ह्याच्यातनं पत्रकारितेचं काही डाऊनग्रेडेशन झालं का, माझ्या मते त्याच्याबद्दल तर खूप व्यापक चर्चा सुरूच आहे ना. ती काय आज थोडीच आहे की पत्रकारांनी आदर्श कसं वागलं पाहिजे वगैरे वगैरे, पण ती त्या व्यवसायाची गरज आहे. आता मुंबईत तुम्ही आहात, तुम्ही राहता कुठेतरी, मंत्रालय कुणीकडेच आहे, मग ते तुमची शिफ्ट, त्याला काही बंधनं नाही, म्हणजे वेळ नाही आहे. एखादी पॉलिटिकल हॅपनिंग झाली की एका शिफ्टवरून मनुष्य दुसऱ्या शिफ्टवर जातो, मग त्या नेत्यालाही त्याची जाणीव असते. तो म्हणतो या चहा घ्या, ते नथिंग रॉंग इन दिस फॉर मी. आणि असं होत राहतं सगळीकडे. सर शेवटाकडे येते आता. काही प्रश्न आहेत की जे मला पडलेत. एकतर मला सांगा की आत्ता सामाजिक पातळीवर सगळ्यात मोठी भारतासमोर उभी राहिलेली समस्या तुम्हाला काय वाटते? धार्मिक सौहार्द. तो अशा पद्धतीनं जो बिघडत चाललाय आणि तो जाती अंगाने पण तो परक्युलेट होत चाललाय. हा काही भारत नाही आहे. आपण कुठल्या दिशेनं चाललोय यामध्ये आणि आपण गुंतलोय कशामध्ये. ठीक आहे, तुम्हाला त्यातनं मतं मिळत असतील, पण त्याच्यातनं म्हणजे मला सत्ताधाऱ्यांना दोष द्यायचा असातला भाग नाही आहे, पण ज्या पद्धतीचं राजकारण आहे ते शेवटी जाती अंगाने त्याचं ध्रुवीकरण होतंय. त्याचा शेवट काय? दोन समाजातल्या माणसाची मनं दुभंगणं, ह्याचे परिणाम 2-3 पिढ्यापर्यंत जाणवतात. तर तो मला आता दिसतं की सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आपल्यासमोरचा, धार्मिक आणि जातीय सौहार्द. आणि ते समहाव असं वाटतंय मला की तरुण याला फार बळी असू शकतात. कारण माझ्या आजूबाजूला मी जे ऑब्झर्व करते तर त्याच्यामध्ये मला असं जाणवतं की विचार न करता विचारधारा फॉलो करणारे तरुण फार दिसतात. मगाशी आपण जे बोललो की मीम कल्चर, आणि मग दोन्ही बाजूचे ॲटलिस्ट मीम बघा आणि मग त्याच्यावरनं तुमचं मत ठरवा. सो ह्या गोष्टी होत नाहीत समहाव. कुठेतरी एक्स्ट्रीमच गाठला जातो, कुठेच मध्य भूमिका कोणाची नसते. एकतर हे टोक नाही तर ते टोक. तर तसं तुम्ही ऑब्झर्व करताय का तरुणांमध्ये की तुमचा काही वेगळा अनुभव आहे? काही विशिष्ट टापूतल्या तरुणाबद्दल मी असं म्हणू शकतो, कारण तिथली वेगळी सामाजिक परिस्थिती, तिथला बेरोजगारीचा प्रश्न मला मुंबईमध्ये हे फारसं जाणवत नाही. पुण्यामध्ये पण मी विशिष्ट वर्गातली जी मुलं आहेत त्या तरुणामध्ये मला ते जाणवत नाही. ज्यांना हाताला काम नाही आहे किंवा ज्यांच्याकडे वेळ आहे थोडासा ह्या सगळ्या गोष्टी, ते कदाचित करतही असतील. पण रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये तो अलीकडे जातीवाद खूप वाढला. त्याचं एक मुख्य कारण तुला सांगू का, की राजकारणामध्ये ना प्रतीकं लागतात. मग ती कधी महापुरुषांची असतात आणि कधी त्याच्याही पुढे जाऊन जर आणखी ते विघटनवादी आणि आपल्या राजकीय पक्षाला फायदेशीर असं करायचं असेल तर मग माणसं जातीची सगळी मुद्दे समोर आणतात. आणि हे आज घडतं अशातला भाग. फक्त ते आपल्याला जास्त मायक्रो बघायला मिळते, कारण आता आपल्या हातात त्या सगळ्या गोष्टी आहेत. एवढाच त्यातला परिणाम आहे. एका विशिष्ट टप्प्यानंतर मी असे अनेक संघटनेत काम केलेले लोक आत्ता पाहतोय की त्यांनी ज्या पद्धतीनं जाती अंगाने विश्लेषण काही दशक आधी केलं होतं त्यांना ते पटतंय की हे चुकीचं आहे. मग काही लोक उद्योग व्यवसायाकडे वळली आहेत, चांगली गोष्ट आहे ती. काही लोक सांगतायत की आता ह्याच्यातनं बाहेर पडा, याने काही तुमच्या हाताला लागणार नाही. पण एक असा विशिष्ट काळ समाजामध्ये येऊन जातो, तो नंतर थांबतो, पुन्हा तो वर येतो. फक्त त्याच्यातनं ना तो जो काळ आहे खाली येण्याचा आणि पुन्हा वर चढण्याचा, तो जास्त मोठा असायला हवा. तो नाही आहे अलीकडे, कारण राजकारण खूप स्पर्धात्मक झाले. म्हणजे हा मुद्दा चालत नसेल तर हा घेऊया, हा नसेल चालत तर हा घेऊया. सनसनाटीपणा आणि पुन्हा मतं मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न. आणि त्यामुळे प्रत्येक जण ना एका व्हर्टिकल नंतर दुसऱ्या व्हर्टिकल नंतर तिसऱ्या अशा सगळ्या गोष्टी करताना दिसतोय मला. बरोबर. पत्रकार म्हणून तुम्हाला भारताविषयी एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट काय वाटते सध्याच्या काळात? निगेटिव्ह ही आहे की आपण ज्या प्रगतीनं तंत्रज्ञानाकडं
पाहून म्हणजे तंत्रज्ञान पाहून जी प्रगती करणं अपेक्षित होतं. म्हणजे 1984 सालापर्यंत चीन आणि भारत एकाच पातळीवरती उभा होता आणि आज आपण चीनला खूप नकारात्मक घेतो. मधल्या काळामध्ये ARIच्या एका कार्यक्रमात मी गेलो होतो. एक न्यूयॉर्कमधला गृहस्थ होता आणि मी गाड्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलत होतो. तर तो म्हणाला की तुम्ही 20 वर्ष मागे आहात. तर ही जी पॉलिटिकल डेमोग्राफी आपली होती, म्हणजे पॉप्युलेशनची जी डेमोग्राफी आपली होती, तिला दिशा देण्यामध्ये आपण कमी पडलो तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने. तर हे मला असं वाटतं की भारताच्या दृष्टीनं फार घातक आहे. पॉझिटिव्ह गोष्ट म्हणशील तर हे सगळं घडत असून सुद्धा लोकशाही व्यवस्थेमध्ये हा देश ज्या पातळीवर आज उभा आहे, हे जगातलं एक आदर्श असं मॉड्यूल आहे. इतकी व्हायब्रन्सी, इतकी वर्स्टॅलिटी, इतके तानेबाने, इतकी भाषिकांगण विविधता, एवढं सगळं असून सुद्धा ज्या विन्स्टन चर्चिलला असं वाटलं होतं की हा देश 40 वर्षाच्या आत पूर्ण विघटित होईल आणि जसे पूर्वी 670 वगैरे छोटी छोटी राज्य होते तसं होईल. आता आपण 2047ला 100 वर्ष पूर्ण करतोय. हा देश हा प्रचंड शोषिक आहे, सहिष्णू आहे आणि या देशातली जी तरुणाई आहे ना, ती कायम ह्या देशाला एक व्हील म्हणून पुढे येत राहते. ती ग्रीस करते, त्यात ग्रीसिंग करते, पुन्हा नव्याने पुढं जात राहते, पुन्हा नव्याने 3-4 लोक उभा राहतात, ती काहीतरी ह्या देशाला पुढं घेत जातात. त्यामुळे हा देश अनेक पाश्चात्य राष्ट्रांचं मत असून सुद्धा टिकलाय, वाढलाय, वाढत जातोय. आता महिलांचं सुद्धा त्यातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते हळूहळू वाढत चाललंय. इट्स गुड साईन. मी फार ऑप्टिमिस्टिक आहे. म्हणजे लोक मला असं म्हणतात की ह्या देशात इतकं नकारात्मक. माझ्या मते मी नेहमी एक शब्द वापरतो, आताही तुला सांगतो, हा संक्रमणाचा काळ आहे आणि संक्रमण हे हमखास येतं आणि ते निघून पण जातं. तेवढं तुमची तयारी पाहिजे त्याला सहन करण्याची. आणि यालाच जोडून अजून एक प्रश्न की 20 वर्षाच्या तरुणाला आत्ता भारताबद्दल काय माहिती असणं गरजेचं वाटतंय तुम्हाला? त्याला भारतापेक्षा ना जगाबद्दलचे सगळी ज्ञान त्याला माहिती पाहिजे. मी एक 2-3 उदाहरण तुला सांगतो. माझ्याकडे खूप इन्व्हेंटरीज आहेत, ज्ञानाची पण आहे आणि तंत्रज्ञानाची पण आहे आणि काही प्रोडक्ट्स मी बनवतो. मला हे कळलं पाहिजे की मी जगात कुठे जाऊन काय विकू शकतो. तर त्याला सगळ्यात आधी तर ह्या देशातल्या म्हणजे मराठी भाषेत प्रत्येक ऑडियन्सला मी नेहमी सांगतो, तुम्ही आता विचारच करू नका की मी कुठल्या पेरिफेरीमध्ये राहतोय, कुठल्या राज्यात मी राहतोय. तुम्ही हा विचार करा की जग मी कसं कॉन्कर करू शकतो. एक. दुसरं असं आहे की आत्ता ही जी तरुण मुलं आहेत जी महाविद्यालयीन शिक्षण वगैरे घेत आहेत, त्यांनी ते सध्या कुठली पदवी घेत आहेत ह्याचा विचार ते आहे तर त्यांना फॉर्मल एज्युकेशन तर करायलाच लागेल. पण ते करत असताना बदललेलं जे तंत्रज्ञान आहे ते आणखी किती बदलू शकतं याचा अंदाज येण्यासाठी किमान एक तरी वर्तमानपत्र रोज डोळ्याखालून घाला, कुठलंही घाला. तुम्हाला कळलं. आणि प्रयत्न हा करा की असं वर्तमानपत्र निवडा की ज्याच्यामध्ये ग्लोबल रिफ्लेक्शन आहे. ते अर्थशास्त्रीय अनुषंगाने आहे, ते विदेश नीतीच्या अनुषंगाने. एवढं जरी केलं ना तर 5-10 वर्षामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मला कुठं जायचं, मी कुठे जाऊ शकतो. आणि मी तुला खरं सांगतो मैथिली, मला अनेक तरुण मुलं सरप्राईज देतात. इतकी क्लॅरिटी त्या मुलामध्ये आहे, इतका अभ्यास ते करतायत. फक्त ना त्यांच्याशी तुमचा जो लेवल ऑफ कम्युनिकेशन आहे तेवढी असली पाहिजे, मग ती तुम्हाला खूप ज्ञान देऊन जातं. लेटंटचा लेटेस्ट एपिसोड बघितला? अरे सर, तुम्ही बघायला पाहिजे, खूप मजा येईल. आणि तरुण पिढीबद्दल तुम्हाला आता तुम्ही जे वाक्य बोललात ते तंतोतंत त्या एपिसोडमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही आता रील्स मध्ये बघितलं असेल की डोनाल्ड ट्रम्प म्हणून एक कॅरेक्टर घेऊन माझ्या मुलानं काल मला दाखवलं. पण आलिया भट पेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा डोनाल्ड ट्रम्प. त्याच्या आधीचा कोणी परफॉर्मर होता तो म्हणाले त्याचा फार चांगला. हो, तो आपला मराठी होता, सुकृत देव, आणि तो पण भारी, खूपच भारी होते. हे दोघं मला फार आवडले. थोडंसं पाहिलं ते. नाही पण सर, आज खूप मज्जा आली. थँक्यू. आणि तुम्ही इतका वेळ तुमच्या बिझी शेड्यूल मधनं मला दिलात. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला मज्जा आली. मला खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. चांगले सेगमेंट्स आहेत. तुम्ही हे चॅनलला फॉलो करा सगळ्या मित्रांनो. थँक्यू.